हाय फ्रेंड्स, मी अतुल ताडे, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय IITIA स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती, जिचे पूर्वी नाव ॲपेक्स होते. तुमचा जर IITIA झाला असेल किंवा सुरू असेल आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ट्रेड थेरी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 3 विषय अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि याच 3 विषयासाठी आमची जी अकॅडमी आहे ही मुलांना ट्युशन्स देते, त्यांच्याकडून एक चांगली तयारी करून घेतली जाते आणि यातूनच अनेक विद्यार्थ्यांना आजपर्यंत यशसुद्धा मिळालेले आहे. तर आजचं जे लेक्चर आहे यामध्ये आपण सेकंड चॅप्टरवरचे MCQ पाहणार आहे. DC सर्किटचे जवळपास 50 MCQज आहे. खूप साऱ्या एक्झाम्समध्ये यातील काही प्रश्न आलेले आहेत आणि पुढे पण काही प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. आणि या प्रश्नांना तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा तुमचे भरपूर सारे थेरीचे कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि पुढे जेव्हा तुम्ही एखादी एक्झाम द्याल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला या थेरीच्या कन्सेप्टवरून किंवा या प्रश्नावरून इतर काही रिलेटेड प्रश्न आले तर ते सुद्धा सॉल्व्ह करता येतील. तर इथे फर्स्ट क्वेश्चन आहे की DC सर्किटवर रिकामी जागा लोड जोडलेले आहे. तर DC सर्किटवर रिकामी जागा DC रजिस्टिव्ह लोड जोडलेले असते, कारण की इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स जे आहे हे फ्रिक्वेन्सीनुसार आपला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स चेंज करतात. तर जनरली DC सर्किटवर आपण रजिस्टिव्ह लोड सांगतो. सेकंड प्रश्न आहे आपल्याकडे, विद्युत उपकरणे एक्सर सर्किट इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस सिरीज सर्किटमध्ये का जोडले जात नाही. म्हणजे जे आपण आपल्या घरामध्ये उपकरणं लावतो, अप्लायन्सेस लावतो, ते सिरीज सर्किटमध्ये का जोडले जात नाही याचं रिझन विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे की एक्सर सर्किट म्हणजे सिरीज सर्किटची जोडणी कठीण असते, पॉवर लॉस जास्त असतो, उपकरणांची करंट रेटिंग वेगवेगळी असते आणि वरीलपैकी नाही. त्याचं उत्तर येणार डायरेक्टली सी. पहा, जिथे कन्सेप्ट समजून सांगण्याजोगता आहे तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करेलच, जिथे एखादा प्रॉब्लेम आला तिथे पण एक्सप्लेन करेलच. जसा हा प्रश्न आहे तर इथे आन्सर बस एवढंच आहे की प्रत्येक उपकरणाची आपण वेगवेगळी रेटिंग असते, म्हणूनच आपण त्यांना पॅरललमध्ये लावतो, सिरीजमध्ये लावत नाही. थर्ड क्वेश्चन आपल्याकडे, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये लोड जोडण्याचा उद्देश काय असतो. इलेक्ट्रिकल सर्किट, आता लोड कशासाठी लावतो आपण, की आपलं काहीतरी कार्य झालं पाहिजे. एकदम सिंपल प्रश्न आहे. तर सर्किटचा करंट वाढवण्यासाठी चुकीचं आहे. विद्युत सर्किट, आता करंट वाढवायचं, लोड लावला तर करंट वाढणारच ऑटोमॅटिकली, पण तो थोडी पर्पज आहे आपला की करंट वाढला पाहिजे. विद्युत सर्किट इलेक्ट्रिकल एनर्जी उपयोगात आणण्यासाठी हे बरोबर वाटू शकते. पण एक लक्षात ठेवा की MCQचं उत्तर मार्क करताना पहिले 4ही MCQ वाचायचे. बरोबर वाटू शकते असंच म्हणायचं आपण, कारण की जोपर्यंत आपण 4ही MCQ वाचत नाही आणि एक फायनल कन्क्लुजन काढत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की हे उत्तर बरोबर आहेच किंवा असेलच. थर्ड सी ऑप्शन आहे आपल्याकडे, सर्किटचा करंट कमी करण्यासाठी आणि वरीलपैकी नाही. तर आता 4ही ऑप्शन वाचल्यावर असं लक्षात येते की A आणि C तर नाही होणार, इथे आन्सर राहणार B. ठीक आहे, की इलेक्ट्रिकल एनर्जी उपयोगात आणायची आहे आपल्याला, म्हणूनच आपण उपकरण जे अप्लायन्सेस आहे ते लावतो. विद्युत उपकरणे समांतर पॅरलल सर्किटमध्ये का जोडली जातात. तर पॅरलल सर्किटमध्ये का जोडली जातात, पहिलं ऑप्शन आहे सर्किट, आपल्या घरामध्ये जे आपण अप्लायन्सेस लावतो ते सर्व पॅरलल सर्किटमध्ये असतात. तर ते कशासाठी रिझन आहे, त्यांचं काय रिझन आहे, तर सर्किट सोपे असते म्हणून, सापे झाले तिथे सोपे असते म्हणून, करंट कमी वाहतो म्हणून आणि पॉवर लॉस कमी होते. प्रत्येक उपकरणाची जोडणी स्वतंत्र करून कार्य केले जाते. तर पॉवर लॉस कमी होतो म्हणून, करंट कमी वाहते म्हणून किंवा सर्किट सोपे असते म्हणून याच्यातलं एकही बरोबर नाही आहे. प्रत्येक उपकरण जे आहे ते वेगवेगळ्या रेटिंगचं असते आणि त्यांना आपल्याला पॅरलली जोडावं लागते. ठीक आहे, त्याचं आन्सर आहे डी. नंतर आहे 14.5 ओहम पाचवा क्वेश्चन आपल्याकडे, 14.5 ओहम रजिस्टरमध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होत आहे. तर एक सर्किट डायग्राम दिलेली आहे आपल्याला आणि आपल्याला विचारलेलं आहे की हा जो 14.5 ओहमचा रजिस्टर आहे याच्यामध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होत असेल. तर सिम्पल आहे, व्होल्टेज ड्रॉप जर काढायचं असेल तर आपल्याला व्होल्टेजचा फॉर्म्युला आठवला पाहिजे, कारण की व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे IR. व्होल्टेज ड्रॉप काढायचा म्हणजे व्होल्टेज काढायचा आहे. ओके, आणि व्होल्टेजचा फॉर्म्युला आपल्याकडे IR. तर आयची व्हॅल्यू किती आहे दिली आहे सर्किटमध्ये, 2 अँपियर. आणि आपल्याला कुठला व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे, 14.5च्या ॲक्रॉसमधला बाजूचा. तर मग इथे 14.5 घेणार आपण आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर ते येणार 29 व्होल्ट. तर आन्सर किती होणार मग आपलं, फर्स्ट ऑप्शन ए जे आहे ते बरोबर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे 6 नंबरचा, पुढील सर्किटमध्ये एकूण विरोध रेजिस्टन्स किती. आता एकूण विरोध विचारलेला आहे आपल्याला आणि इथे सर्किटमध्ये दिसते आपल्याला की 2 लॅम्प आहे. एक लॅम्प 100 वॅटचा आहे, दुसरा लॅम्प 40 वॅटचा आहे. दोघांचे व्होल्टेज सारखं आहे, 200 व्होल्ट 200 व्होल्ट. तर इथे टोटल रेजिस्टन्स जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला माहीत आहे सिरीज सर्किट दिसत आहे समोर तुम्हाला डायग्राममध्ये, आणि सिरीज सर्किट्समध्ये इथे R1 आणि इथे R2 जर मला माहीत असता तर मी टोटल रेजिस्टन्स सहज सोपं काढू शकलो असतो. टोटल रेजिस्टन्स मी काढला असता R1 प्लस R2 म्हणजेच प्लस. तर आता मला R1 आणि R2 माहीत नाही, तर मला सगळ्यात पहिले R1 आणि R2 काढावे लागेल. तर कसं काढू आपण R1 आणि R2,
त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला तुम्हाला आठवला पाहिजे. त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला याचा आन्सर काढता येते. तर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. पॉवरचा फॉर्म्युला इथे होणार P=v²/r. हा एक पॉवरचा फॉर्म्युला आहे. दुसरा पॉवरचा फॉर्म्युला आहे I²R आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे पॉवरचा तो आहे V×I. तर या तीन पॉवरच्या फॉर्म्युल्यापैकी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा जो पहिल्या नंबरचा, कारण या फॉर्म्युल्यामध्ये व्होल्टेज आहे, पॉवर आहे, व्होल्टेज आहे, पॉवर आहे आणि रेजिस्टन्स आहे आणि आपल्याला काढायचा आहे रेजिस्टन्स. तर याच फॉर्म्युला जर आपण रिअरेंज केलं तर हा फॉर्म्युला होणार R=v²/P. तर इथे व्हॅल्यू पुट करणार आपण. व्हीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 200, तर 200 पुट करणार. 200 गुणेला 200 आणि पॉवर जी दिली आहे आपल्याला पहिला लॅम्प तो मला वाटते 100 वॅटचा आहे. ओके, तर इथे आपण पुट करणार 100. ओके, चेक करून घ्या. पहिला लॅम्प जो आहे 100 वॅटचा आहे, दुसरा लॅम्प आहे 60 वॅटचा. चला आता त्याचं कॅल्क्युलेशन्स करा. काय होणार मग? हे 00 हे 00 झाले कॅन्सल आणि इथे आन्सर येणार 200 गुणिले 2 म्हणजे 400 ओहम. तर फर्स्ट रेजिस्टन्सची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला R1 मिळाला. ओके, अशाच प्रकारे आपल्याला आता R2 काढायचा आहे. जस्ट R2चं काय होणार मग? R2=v². v म्हणजे किती आपल्याकडे 200, डायरेक्टली लिहितो मी आता 200 आणि दुसरा जो आहे तो आहे आपला 60 वॅटचा. तर हा 0 आणि हा 0 झाला कॅन्सल. मला वाटते 40 वॅटचा आहे, हा 40 वॅटचा आहे. ओके, तर एक सेकंड. तर इथे हा आहे आपला 40. तर 0 कॅन्सल झाले. 4 1 4 4 5 20 आणि 20 200 गुणिले 5 जर केले तर ते झाले 1000. तर R1 मिळाला आपल्याला 400 आणि R2 मिळाला 1000. तर 400 आता RT जर काढायचा असेल तर R1 + R2, तर 400 + 1000 तर हे होणार आपल्याकडे किती? 1400 ओहम. तर टोटल रेजिस्टन्स जो आला आपला तो आहे इथे 1400 ओहम. तर आन्सर राहणार इथे सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. लॅम्प ए हा लॅम्प बी पेक्षा जास्त प्रकाशित होईल. इथे जो आहे फक्त आपल्याला एवढंच विचारलं आहे की वरील आकृतीमध्ये रिकामी जागा. तर आपल्याला इथे प्रॉपर ऑप्शन्स कोणतं येईल हे निवडायचं आहे की जेणेकरून ते ऑप्शन बरोबर राहणार. तर इथे दिवा, लॅम्प ए हा दिवा लॅम्प बी पेक्षा जास्त प्रकाशित होईल. दिवा वगैरे हे शब्द आपण थोडे वाचले तर मराठीमध्येच आहे, पण मग थोडे वेगळे वाटतात आपल्याला. ठीक आहे, तर लॅम्प मी इथे लॅम्पच वापरतो आहे. तर लॅम्प ए हा लॅम्प बी पेक्षा जास्त प्रकाशित होईल. बी नंबरचं जे ऑप्शन आहे लॅम्प बी हा लॅम्प ए पेक्षा जास्त प्रकाशित होईल. दोन्ही लॅम्प सारखे प्रकाशित होतील आणि चौथं जे ऑप्शन आहे ते आहे वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर कसं काढणार आपण आता? कोणतं म्हणजे दोन्ही लॅम्प सारखे प्रकाशित होतील हे तर नाहीच आहे. ओके, कारण की सारखे प्रकाशित होण्यासाठी सारखे वॅटेजच नाही आहे त्यांचं. सारखं व्होल्टेज आहे म्हणजे ते सारखे प्रकाशित होतील असं नाही आहे. त्यांचं पॉवर पण सारखी पाहिजे. म्हणजे सी तर कटलं. आता सी कटलं तर वरीलपैकी नाही. अच्छा बरं, तर वरीलपैकी नाही पण नाही होणार कारण या दोनपैकी एक उत्तर बरोबर आहे ए किंवा बीमध्ये. तर आता ए जास्त प्रकाशित होईल की बी जास्त प्रकाशित होईल हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढणार आपण ए किंवा बी? तर पहा, मॅक्झिमम मुलं याचं जे उत्तर देतात ना ते देतात ए, की ए जो लॅम्प आहे तो जास्त प्रकाशित होईल लॅम्प बीपेक्षा. ठीक आहे, का बरं? कारण त्यांचा असा असतो की 100 वॅटचा बल्ब आहे म्हणजे जास्त पॉवर देईल. ओके, 40 वॅटचा आहे म्हणजे कमी पॉवर देईल. तर इथे जे आन्सर राहणार ते मार्क करतात की लॅम्प पहिलंच ऑप्शन मार्क करतात आणि लॅम्प ए हा लॅम्प बीपेक्षा जास्त प्रकाशित होतो. तिथे चुकतात आणि म्हणूनच आपला रिझल्ट येत नाही. तर असं बारकावे एक्झाममध्ये असतात. तर हे जे तुम्ही उत्तर ए मार्क केलेलं आहे हे रॉंग आन्सर आहे. याचं राईट आन्सर जे असते ते बी आहे. आता कसं काय राईट आन्सर बी आहे? दिवा बी जो लॅम्प बी आहे तो का जास्त प्रकाशित होईल? कारण की जस्ट आता आपण पाहिलं की हा जो लॅम्प होता दुसरा 40 वॅटचा याचा रेजिस्टन्स होता 1000 ओहम आणि या पहिल्याचा रेजिस्टन्स होता 400 ओहम. तर लक्षात ठेवा, ज्याला जास्त व्होल्टेज मिळेल तो जास्त प्रकाशित होईल. आता हे 200 वॅट हे यांचं रेटिंग आहे. हे एवढं व्होल्टेज यांना मिळत नाही आहे. ही जे खाली तुम्हाला दिसते इथं हे आहे टोटल व्होल्टेज आणि हे टोटल या दोन लॅम्पमध्ये काय होईल? डिवाइड होईल. ओके, तर मग आता डिवाइड होताना कोणाला किती जास्त व्होल्टेज मिळेल? तर ज्याचा रेजिस्टन्स जास्त त्याला तेवढं जास्त व्होल्टेज मिळेल. का सर? कारण की आपल्याला माहीत आहे व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला आहे IR, म्हणजे रेजिस्टन्स जास्त असेल तर व्होल्टेज पण काय असते? जास्त. मी हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे थेरी क्लासमध्ये. तर IR काय करणार आपण इथं? तर जेवढा R जास्त तेवढा व्होल्टेज ड्रॉप पण जास्त. जो सेकंड लॅम्प आहे त्याचा रेजिस्टन्स जास्त आहे, 1000 ओहम आहे, म्हणजे याला मिळणारं व्होल्टेज जास्त असेल आणि याला मिळणारं व्होल्टेज जास्त असेल तर हा जास्त प्रकाशित होईल. तुम्ही प्रॅक्टिकल करून पाहिलं असेल कधी, ITIला तुम्हाला जाणवलं असेल. हा लॅम्प फक्त लाल होतो 100 वॅटचा,
त्याची वायर जी आहे टंगस्टनची ती रेड झालेली दिसते फक्त, पण 40 वॅटचा जो लॅम्प आहे तो काहीतरी प्रकाश देत असतो. तर हा एक्सपेरिमेंट आपल्याला सांगतो आहे, एक्सपेरिमेंटवरूनही करते आणि कॅल्क्युलेशन्सवरूनही करते. त्याचं उत्तर राहणार मग आपलं 7 नंबरचं बी. नेक्स्ट प्रश्न आहे 8 नंबरचा, जेव्हा सेल्सची जोडणी समांतर केली जाते म्हणजे पॅरलल केली जाते, त्याचं काय काम आहे? म्हणजे पॅरलल जेव्हा जोडणी करतो आपण तेव्हा कशामध्ये आपल्याला आउटपुटमध्ये फायदा होतो? तर पहिलं ऑप्शन आहे करंट क्षमता वाढते, कॅपॅसिटी वाढते पॅरलल सर्किटमध्ये. बरोबर आहे. तुमचा अभ्यास झाला असेल ना, ते उत्तर अगदी बरोबर आहे. करंट क्षमता कमी होते हे तर चूकच आहे. EMF वाढतो हे चूक आहे, कारण की सगळं पॅरलल सर्किट आहे, EMF सारखा असतो. EMF कमी होतो हे चूक आहे. म्हणजे ऑप्शन जे आहे ते आहे ए आपलं बरोबर, कारण आपल्याला वाचल्याबरोबर कळलं पण तरीही पूर्ण ऑप्शन आपण वाचायचे, लक्षात ठेवायचं. जेव्हा अनेक विरोध म्हणजे रेजिस्टन्स समांतर पॅरललमध्ये जोडले जातात तेव्हा एकूण रेजिस्टन्स हा. आता जेव्हा आपण सर्व रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडतो ना, तेव्हा काय होते तुम्हाला माहीत. आता हा प्रश्न वाचल्यावरही तुम्हाला थोडी आयडिया येते, पण तरी ऑप्शन वाचून घ्यायचे पहिले. तर लहान विरोध रेजिस्टन्सपेक्षा जास्त असतो, म्हणजे जो विरोध आहे तो लहान रेजिस्टन्सपेक्षा जास्त असतो. एकूण विरोध विचारलेला आपल्याला, जो एकूण विरोध आहे तो म्हटलेला आहे पहिल्या ऑप्शनमध्ये की लहान विरोधापेक्षा जास्त असतो. ते चुकीचं आहे. जसं तुम्ही फर्स्ट ऑप्शन वाचलं तसं तुम्हाला जर कन्सेप्ट आठवत असेल कॅरेक्टरिस्टिक्सचं, जो मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये शिकवलं होतं, ओके, तर तिथे मी सांगितलं तुम्हाला की टोटल रेजिस्टन्स जो आहे तो सर्वात लहान रेजिस्टन्स याच्यापेक्षा सुद्धा कमी असतो. ठीक आहे. तर लहान विरोध रेजिस्टन्स आणि मोठा लहान विरोध यांच्या दरम्यान असतो. हेही काही गडबड आहे ऑप्शनमध्ये. सर्वात लहान विरोधपेक्षा कमी असतो, हे बरोबर आहे. लहान इथे डबल झालं त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. ऑप्शन्स राहणार सी, सर्वात लहान असतो. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे, जर ए आणि बी टोकामध्ये 180 व्होल्ट सप्लाय दिला तर 6 ओहम विरोध रेजिस्टन्समधून किती करंट प्रवाहित होईल? तर इथे ए आणि बी टर्मिनल दिले नाही आहे, थोडं डायग्राममध्ये गडबड आहे, मी डायग्रामला व्यवस्थित करतो. तर इथे आहे ए आणि बी टर्मिनल, आणि या ए आणि बी टर्मिनलमध्ये देत आहे आपण 180 व्होल्टचा सप्लाय. ओके. आता हे जे आहे इथे 12 ओहम आहे, आणि हे जे आहे इथे 18 नाही आहे, इथे आहे 10 ओहम. तर याची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची आहे, आता काय काढायचं आपल्याला? 6 ओहम विरोधातून जाणारा करंट काढायचा आहे. या 6 ओहमचा जो विरोध आहे, रेजिस्टन्स आहे, इथून जाणारा करंट काढायचा, म्हणजे हा खाली जो काही रेजिस्टन्स दिलेला आहे यातून. आता यातून जाणारा करंट हा या 10 ओहममधून जाणाऱ्या करंटच्या सारखाच असेल. कसं काय? कारण की 10 ओहम आणि 6 ओहम हे आहे सिरीजमध्ये. आता सिरीजमध्ये कसे असतात, कसे ओळखायचे, हे आपण थेरी क्लासमध्ये शिकलो होतो सिम्पल वेने. तर आपल्याला इकडून जाणारा जर करंट काढायचा असेल तर सिम्पल आपल्याला करंटचा फॉर्म्युला लिहावा लागेल. काय आहे करंटचा फॉर्म्युला? मी इथे काढतो आहे, I = V/R. बरोबर. आता व्ही किती आहे आपल्याकडे दिलेला? ही जी ब्रँच आहे ना, या ब्रँचला टोटल 180 व्होल्ट मिळेल, आणि ही 12 ओहम आहे, या ब्रँचला पण 180 व्होल्ट मिळेल. या 12ला एकट्याला 180 व्होल्ट मिळेल, आणि या 10 + 6ला मिळून 180 मिळेल, कारण की हे दोघं जण जे आहेत हे सिरीजमध्ये आहे. तर इथे 180 व्होल्ट येणार, आणि हे जे 10 ओहम आणि 6 ओहम आहे यांची बेरीज होणार, म्हणजे ते सिरीजमध्ये आहे ना, तर सिरीजमध्ये त्याची ॲडिशन होणार, तर इथे होणार मग 18. ओके, 10. तर हे 18ने जर आपण याला डिवाईड केलं तर ॲन्सर येणार आपलं 10 ॲम्पियर. ओके. तो जो आहे सर्किटमधून, आता 10 ॲम्पियर करंट जो आहे तो या 10 ओहममधून पण वाहणार, आणि या 6 ओहममधून पण तेवढाच करंट वाहणार, 10 ॲम्पियर. तर इथे ॲन्सर जे आहे ते राहणार ए. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे, आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये 24 व्होल्टची बॅटरी ए आणि बी टर्मिनलमध्ये जोडली तर 2 ओहममधून वाहणारा करंट किती? खूप साऱ्या मुलांना या क्वेश्चनमध्ये डाऊट्स आला होता. ठीक आहे, तुम्ही ग्रुपवर विचारलं होतं. तर आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये 24 व्होल्टची बॅटरी, म्हणजे ही वाली बॅटरी ऑलरेडी दाखवलेली आहे जोडलेली ए आणि बी टर्मिनलमध्ये. तर 2 ओहममधून वाहणारा करंट किती? 2 ओहम म्हणजे हा वाला रेजिस्टन्स. आपल्याला यातून वाहणारा करंट काढायचा आहे. तर कसा कळणार? आता यामधून वाहणारा करंट, इथे आहे हा नोड किंवा जंक्शन. तर या नोडवर जर येणारा करंट आपल्याला माहीत पडला, इथून येणारा करंट जर माहीत पडला, तर आपण याच्या खाली जाणारा करंट मायनस करणार, बरोबर. आणि मग आपल्याला समजा इथून 10 ॲम्पियर करंट येतात, इथून खाली जर 5 गेला तर लगेच आपल्याला 5 ॲम्पियर करंट पुढे गेला असं सांगू शकतो आपण.
तर आता आपल्याला इथे लावावा लागेल किर्चॉफ्स करंट लॉचा उपयोग. तर कसा काय माहीत पडेल आपल्याला इथला करंट? प्रॉब्लेम लेंदी आहे पण सॉल्व करावा लागेल आपल्याला, ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला या सर्किटचा पहिले टोटल रेजिस्टन्स काढा आवश्यक आहे. हे जे काही सर्किट आहे याचा पूर्ण कंप्लीट आपल्याला टोटल रेजिस्टन्स काढावा लागेल. तर कसा? शॉर्टकटमध्ये इथे काढतो आहे. हा जो आहे 4 आणि 2 ओहम हे दिसते आपल्याला सिरीजमध्ये. का बरं सिरीजमध्ये आहे? कारण की इथे पहा, या सर्किटमधून इकडून जर इकडे पाहिला आपण, म्हणजे इथून जर आलो आपण असं 2 ओहम आणि 4 ओहममधून, ठीक आहे. तर 2 ओहम 4 ओहम आणि इथपर्यंत जर वापस आलो आपण, तर हे सर्किट जे आहे इकडचं हे आपल्याला सिरीजमध्ये दिसते आहे. ओके. तर सिरीजमध्ये असेल तर याची काय होणार? ॲडिशन. तर हे होणार किती? 6 ओहम. आता जो 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे तो तिथेच लागणार. मी आता सर्किटला पुन्हा काढत नाही आहे. हा आहे आपला 6 ओहमचा. हे 2 ओहम आणि हे 4 ओहम निघून गेले. आता त्याच्या जागेवर आला 6. आता हा 6 आणि 6 बरोबर किती दिसतंय? पॅरलल दिसते ना, एकाच टोकावर लावलेले आहेत. तर 6 आणि 6 पॅरलल आहे. पॅरललमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 2 रेजिस्टन्स सारखे असेल तर टोटल रेजिस्टन्स जो आहे तो हाफ होतो. तर इथे होणार 3 ओहम. ओके. आता हे 2 निघून गेले. चालले आपण सर्किट लहान लहान करत. मग इथे आपल्याजवळ जो येणार आता तो येणार 3 ओहमचा रेजिस्टन्स जो इथेच लागणार. ओके. हे बाकी सर्किट विसरून जा इकडचं. आता फक्त आपल्याकडे 8 ओहम उरला आहे, 5 ओहम उरला आहे आणि इथे उरला आहे आपल्याकडे 3 ओहम. त्यातही मग आता हा जो 5 ओहमचा आहे हा आणि हा 3 ओहम हे सिरीजमध्ये दिसतील. कारण करंट असा आल्यानंतर पहिले 5मध्ये जाणार, 5मधून मग इथे येणार, मग 3मध्ये जाणार, 3मधून असा येऊन वापस जाणार. हे राहिलं नाही आहे बरं इकडचं सर्किट, हे कॅन्सल झालं आहे सर्किट पूर्ण इकडचं पूर्ण हे. ओके. तर 5 आणि 3 जे आहे ते कसे दिसते आपल्याला? सिरीजमध्ये. पहा, ते सिरीजमध्ये असल्याच्या कारणानं यांची होणार बेरीज आणि त्यांची जो टोटल रेजिस्टन्स येणार तो राहणार या 2 पॉईंटमध्ये. कारण की एक वायर इथे आहे, एक वायर वरता आहे. तर इथे किती ओहम येणार मग आता? 5 आणि 3 8 ओहम. आता हा जो 8 ओहम आहे आणि हा 8 ओहम आहे हे दोघं जण आहेत पॅरलल. तर पॅरलल जर असेल तर यांचा टोटल रेजिस्टन्स हाफ होणार, कारण की दोघंही सारखे आहे. तर तो होणार 4 ओहम. तर आर टी जो आहे तो मिळाला आपल्याला 4 ओहम. ओके. आर टी मिळाला आपल्याला 4 ओहम. आता आपल्याला काढायचा आहे एका एका ब्रँचचा सेपरेट करंट. तर कसा काढणार आपण? ओके, एक सेकंड. तर सगळ्यात पहिले पहा, आपल्याला व्होल्टेज दिलं होतं 24 व्होल्ट. तर 24 व्होल्ट दिलं जर असेल तर आपण मेन करंट काढू शकतो. कसा? 24 व्होल्ट आहे ना, 24ला जर आपण 4ने डिवाईड केलं, जे 24 व्होल्ट आहे व्होल्टेज दिलेलं, करंट काढायसाठी फॉर्म्युला काय? V/R. तर V आहे 24 आणि R आहे आपल्याकडे 4. तर 4 सक 24, 6 ओहम आलं. आता हा 6 ओहम करंट इथून येणार. आता हा 6 ओहम करंट आल्यानंतर काही करंट समोर जाणार, काही करंट खाली जाणार. तर खाली किती करंट जाणार सर? तर सिम्पल आहे पहा, हा जो रेजिस्टन्स आहे 8 ओहमचा हा पॅरललमध्ये लावलेला आहे. कोणाच्या? 224 व्होल्टच्या. तर या इथून जाणारा करंट आपण काढू शकतो. कसा? 24/8. तर 24/8 जर 8 केलं तर 8 तेरी 24, म्हणजे खाली जो आहे तो 3 ॲम्पियर करंट चालला. आता 6 ॲम्पियर करंट येत आहे, 6 ॲम्पियरमधून 3 ॲम्पियर करंट खाली जात आहे. तर पुढे किती जाणार रे बा? 3 ॲम्पियर करंट. आता हा 3 ॲम्पियर करंट या 5 ओहममधून जाणार, तर पुढे पण 3च ॲम्पियर करंट येणार. कसा? काऊन? सगळ्यांचं एक्सप्लेनेशन मी दिलं होतं. आता या 3 ॲम्पियर करंटपैकी पहा, तुम्हाला समोर आल्यानंतर काय दिसते की हा करंट खाली पण जाणार आणि सरळ पण जाणार. आता खाली किती ओहमचा रेजिस्टन्स आहे? 6 ओहमचा. आणि पुढे पहा बरं किती ओहमचा रेजिस्टन्स आहे? सर पुढे 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे. पुढे 2 ओहमचा रेजिस्टन्स नाही, पुढे 2 ओहमचा रेजिस्टन्स नाही आहे, पुढे 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे. कारण की पुढे 2 आणि +4 असा 6 ओहमचा एकूण रेजिस्टन्स आहे. म्हणून मग इकडे सरळ पण गेले तरी 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे, खाली गेला तरी 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे. म्हणजे दोन ब्रँच आहे आणि दोन्ही ब्रँचला रेजिस्टन्सची व्हॅल्यू सारखी आहे. तर अशा वेळी करंट काय होणार? अर्धा. तर 1.5 ॲम्पियर करंट इकडे जाणार सरळ आणि 1.5 ॲम्पियर करंट जो आहे तो खाली जाणार. आणि आपल्याला कुठून विचारलं होतं? 2 ओहममधून वाहणारा करंट. तर 2 ओहममधून वाहणारा करंट जो आहे तो राहणार आपल्याकडे 1.5 ॲम्पियर. सो याचा ॲन्सर राहणार मग डी. कळलं तुम्हाला? तर तिथे टोटल रेजिस्टन्स काढणं आवश्यक होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 12 नंबरचा. सर्किटमध्ये दाखवलेल्या विरोध म्हणजे एक रेजिस्टन्स एकूण कंडक्टन्स किती असेल? तर क्वेश्चन्स थोडं मराठी असल्याकारणानं थोडं इकडे तिकडे आहे, पण आपल्याला सर्किटचा असा अर्थ निघतो की सर्किटचा टोटल कंडक्टन्स काढायचा आहे, एकूण कंडक्टन्स.
तर आपलं हे सर्किट जे आहे पॅरलल आहे आणि आपल्याला पॅरलल सर्किटमध्ये मी जेव्हा तुम्हाला पॅरलल सर्किटचे गुणधर्म समजून सांगत होतो तेव्हा मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला लिहून दिला होता की कंडक्टन्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे आणि तो कसा पाठ करायचा, त्याची ट्रिक्स काय आहे ते पण एक्सप्लेन केली होती. तर काय होणार इथे आपल्याकडे कंडक्टन्सचा फॉर्म्युला GT इज इक्वल टू G1 प्लस G2 प्लस G3 हा फॉर्म्युला होणार. आता GT म्हणजेच काय होणार 1/RT, कारण की G आणि R हे एकमेकाच्या व्यस्त आहे. तर इथे 1/R1 येणार, इथे 1/R2 येणार आणि इथे 1/R3 येणार. ओके, आता पुढे जर याला सॉल्व करतो म्हटलं तर आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागतील याच्यामध्ये. तर 1/R1 आहे आपल्याकडे 10, 1/R2 जो आहे आपल्याकडे 2 ओहम, 2 आहे ना, ओके 2 ओहम, आणि R3 जो आहे तो आहे आपल्याकडे 1 ओहम. तर याला सॉल्व करावं लागेल. तर किती होणार, याचा लसावी खालच्याचा 10, इथे येणार एकच, इथे येणार 5 आणि इथे येणार थर्ड स्टेपमध्ये 10. हे कॅल्क्युलेशन्स आहे जे तुम्हाला आले पाहिजे. ओके, आणि इथे येणार 1/RT. आता 1/RT म्हणजेच काय वगैरे बा GT. मुलं इथं आल्यावर काय करतात, गडबड करतात आणि याला उलटं करतात आणि उत्तर चुकून देतात. तर हे उलटं नाही होणार, इथे असंच राहणार, कारण की 1/RT म्हणजेच होते GT. तर हे 10 आणि 5 15 आणि 1 16, 16/10, 16/10 म्हणजे 1.6. तर याचं युनिट काय राहणार, मो और सिमेन. 2 युनिट आहे, मो और सिमेन. तर सिमेनचा यस इथे वापरलेला आहे आणि आन्सर येणार 1.6 ओहम. तर आन्सर आहे बी. नेक्स्ट प्रश्न आहे, वरील आकृतीमध्ये 10 ओहम विरोध रेजिस्टन्स काढून टाकल्यास एकूण कंडक्टन्स किती राहील. अच्छा, म्हणजे वरचं जे प्रॉब्लेम होतं, ठीक आहे, हे वाला प्रॉब्लेम, याच्यामध्ये हा 10 ओहमचा रेजिस्टन्स आपण काढून टाकला तर किती कंडक्टन्स राहील ते विचारले. आता तेही सिम्पलच आहे भाऊ, वरच्यासारखं तुम्ही प्रॉब्लेम करू शकता. हे प्रॉब्लेम तर ॲक्च्युली मी तुम्हाला करून द्यायला नाही पाहिजे, पण तरी इथे देतो आहे की RT आता डायरेक्टली 1/RTच लिहितो आहे. 1/RT इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2, कारण की 1/RTलाच आपण GT म्हणतो. तर 1/R1 म्हणजे 2 ओहम, इथे येणार 1 ओहम, तर हे छेद होणार याचा 2, इथे 1 आणि इथे 2, तर 3/2 म्हणजे होणार 1.5 मो और सिमेन. तर याचा आन्सर येणार डी. एकदम सिंपल आहे, वरच्या टेक्निकनुसार तुम्ही करू शकता. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये समांतर पॅरललमध्ये दाब व्होल्टेज किती राहणार. ठीक आहे, हे समांतरला मराठी इथे कंसामध्ये पॅरलल म्हणतात, दाबाला व्होल्टेज म्हणतात, असे काही शब्द टाकलेले आहेत. तर मी पूर्ण प्रश्न मराठीतच वाचतो आहे. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये समांतरमध्ये दाब किती राहणार, व्होल्टेज विचारलेला आहे आपल्याला पॅरलल सर्किटमध्ये. तर पहा, या प्रॉब्लेमला दाब विचारताना काय करायचं आहे, एक सेकंड याला थोडं लहान करतो. पहा, हे 3 रेजिस्टन्स आहेत आपल्याकडे, 10, 2.5 आणि 2. तर यांच्या ॲक्रॉसमध्ये होणारा आपल्याला ड्रॉप काढायचा आहे. ओके, आता यांच्या ॲक्रॉसमध्ये होणारा ड्रॉप कसा काढणार, सरळ व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, V इज इक्वल टू IR. आता मला I माहीत आहे किती आहे, 15 एम्पियर. मला जर R माहीत झाला तर मी सहज I गुणिले R करून व्होल्टेज काढू शकतो. मग आता R कसा काढणार आपण याचा, 10 आणि 2.5 आणि 2 ओहमचा. तर आपण शॉर्टकट ट्रिक शिकलो आहे बॅचमध्ये. पहा, तर याचा टोटल रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर काय करतो आपण, आपल्याकडे काय फॉर्म्युला होता, लसावी भागेला प्रत्येक संख्येच्या भागाकाराची बेरीज. तर इथे सरळ RT काढणार आपण. एक सेकंड, मी याला साईडलाच घेतो आहे. काय व्हॅल्यू आहेत आपल्याकडे, 10, 2.5 आणि 2. ओके, तर इथे काढतो आपण याचा. तर आपल्याला टोटल रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर लसावी भागेला प्रत्येक संख्येच्या भागाकाराची बेरीज. कोणकोणत्या संख्येत आपल्याला 10, 2.5 आणि 2 ह्या आहे, याचा लसावी किती होणार, 10. कसा काढतात, काय करतात, मी सगळं सांगितलं आहे तुम्हाला, सगळं डिटेलमध्ये शिकवलं होतं. 2.5 गुणिले 4 जर केले तर 10 होतात आणि 2 पंच 10. तर 10/10 जर केल्या, खालच्याची बेरीज किती झाली, 10. तर 10/10 केलं तर आन्सर येणार 1. तर 1 ओहम जो आहे तो होणार टोटल रेजिस्टन्स. तर इथे आन्सर येईल 1 ओहम. कुठे आहे 1 ओहम, एक सेकंड. अच्छा, 1 ओहम तर काय आलं आपल्याकडे, रेजिस्टन्स आला ना 1 ओहम. आपल्याला काय काढायचं आहे, व्होल्टेज ड्रॉप. तर एक स्टेप बाकी आहे आपली अजून. ठीक आहे, तर व्होल्टेज काढायसाठी आपल्याला करावं लागेल IR. I दिलेला आहे आपल्याला 15 एम्पियर आणि R आला आपला 1.
तर 15 गुणिले 1 म्हणजे 15. तर 15 व्होल्ट जो आहे तो येणार आपलं व्होल्टेज ड्रॉप म्हणा किंवा व्होल्टेज अक्रॉस दी रेजिस्टन्स. ठीक आहे, तर 15 व्होल्ट म्हणजे ॲन्सर येणार आपलं ए. नेक्स्ट प्रश्न आहे दिलेला 14 झाला, आता 15 नंबरचा प्रश्न आहे. 10 ओहम विरोध रेजिस्टन्समधून किती करंट प्रवाहित होईल? 10 ओहम विरोधमधून रेजिस्टन्समधून किती करंट प्रवाहित होईल? तर इथे 10 ओहममधून, आता फक्त 10 ओहममधून विचारलेलं आहे. वरचाच प्रॉब्लेम आहे सेम. तिथे पूर्ण मध्ये विचारलं होतं, इथे 10 ओहममधून विचारलं होतं. 10 ॲम्पियरमधून तुम्हाला करंट किती जाईल हे विचारलेलं आहे. आता 10मधून किती करंट जाईल हे सांगणं एकदम सिम्पल आहे. इथे व्होल्टेज दिलेलं आहे खाली 2 ओहमच्या अक्रॉसमध्ये, हे खाली जे आहे इथे व्होल्टेज दिलेलं आहे 15 व्होल्ट. आता हे जे 15 व्होल्ट आहे हे व्होल्टेज याला 2 ओहमला पण मिळेल, हेच व्होल्टेज 2.5ला पण मिळेल आणि हेच व्होल्टेज 10 व्होल्टला पण मिळेल. तर इथून जर करंट काढायचा असेल आपल्याला तर सरळ सिम्पल V/R करावं लागेल. तर V/R जर केलं तर खाली V आहे आपल्याकडे 15 व्होल्ट दिलेला आणि रेजिस्टन्स आहे आपल्याकडे 10 ओहम. याला जर डिवाईड केलं तर तो येणार 1.5 ॲम्पियर. सर मग या 15 ॲम्पियरचं काही काम नाही पडलं का? नाही, या 15 ॲम्पियरचं काही कामच नाही आहे. व्होल्टेज इथं आहे आणि रेजिस्टन्स इथं आहे. बस व्होल्टेज भागेला रेजिस्टन्स करायचं होतं, ॲन्सर मिळून जाणार आपल्याला. तर ॲन्सर आहे याचं 15चं सी. ओके, 15चा ॲन्सर आहे सी. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे 2 ओहमचे 3 रेजिस्टन्स. 2 ओहमचे 3 रेजिस्टन्स त्रिकोणामध्ये जोडल्यास कोणत्याही 2 टोकामध्ये एकूण रेजिस्टन्स किती? हे प्रॉब्लेम तर मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. ओके, तर जे मुलं यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांनी आतापर्यंत थेरीची बॅच जॉईन केली नसेल तर त्यांनी डेमो आपले जे अकॅडमीचे डेमो थेरी क्लासेस आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला नॉलिफाय ॲप डाउनलोड करायचं आहे आणि मला व्हॉट्सअपवर जे आहे मेसेज करायचा आहे, नंतर तुम्ही डेमो क्लासेस करू शकता. तर पहा, या प्रॉब्लेमला कसं सॉल्व केलं होतं आपण. 2 ओहम, आता इथे काय आहे 2 ओहम वरता आहे आणि इथे 2 ओहम आहे. 2 ओहम आणि 2 ओहम आणि हा सगळे 2 ओहमचे आहे. त्रिकोणामध्ये लावलेला म्हणजे डेल्टामध्ये लावलेला आहे आणि कोणत्याही 2 टोकामध्ये. तर या प्रॉब्लेममध्ये एक तर आकृती दिली असेल, डायग्राम दिली असेल किंवा मग नाही दिली असेल, ते मी तुम्हाला थेरीमध्ये सांगितलं होतं. तर इथे आपल्याला काढायचं या कोणतेही 2 टोकं घ्या, कारण सारखाच रेजिस्टन्स येणार, कारण की सर्व सारख्याच व्हॅल्यूचे आहे. ठीक आहे, कोणताही हा शब्द तेव्हाच देणार जेव्हा सारख्या व्हॅल्यूचे असतील. जर वेगवेगळ्या असेल तर मग तेव्हा तिथं कोणताही शब्द नाही राहणार. तर इथे हे जे मी सर्कलमध्ये दाखवलेले आहे हे 2 ओहम आणि हा 2 ओहम हे कसे आहेत सिरीजमध्ये. कसे सिरीजमध्ये आहे काही नाही, एवढं बेसिक थोडंसं कळलं पाहिजे आपल्याला. तर हे ए आणि बी टोक जसंच्या तसंच राहणार. हा ए टोक आहे, हा खालचा बी टोक आहे. हा जो 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे हा तिथेच जोडला राहणार जसंच्या तसाच 2 ओहमचा, बरोबर. आणि हा जो आहे 2 ओहम आणि हा 2 ओहम यांची बेरीज होणार, कारण की ते सिरीजमध्ये आहे. तर आणि ते या मेन टर्मिनललाच अटॅच होतील, तर ते होतील 4 ओहम. बस आता आपल्याकडे काय दिसते आहे की 2 ओहम आणि 4 ओहम जे आहेत ते पॅरलल आहेत. दिसते ना वरता, स्टार्ट एंड एकत्र केलेले आहेत. तर 4 आणि 2ला आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय सांगितलं होतं फॉर्म्युला? अंशामध्ये दोघांचा गुणाकार, छेदामध्ये दोघांची बेरीज. ठीक आहे, तर इथे होणार 4 गुणिले 2 आणि खाली होणार 6. तर 2 × 2 2 3 6 आणि 4 भागायला जर 3 जर केला आपण तर ते मला वाटते 1.33 आपलं ॲन्सर येणार. ठीक आहे, तर 1.33 आणायची गरजच नाही आपल्याला. वरतं 4 आहे, खाली 3 आहे. ओके, तर खाली 4/3 येणार ॲन्सर. ऑप्शनमध्ये डायरेक्टली 4/3 म्हणजे सी ऑप्शन्स येईल आपलं. नेक्स्ट आहे 17 नंबरचा प्रश्न. 200 वॅट आणि 100 वॅटचे 2 दिवे, 2 लॅम्प आहे 220 व्होल्ट क्षमतेचे एकसर सिरीजमध्ये जोडले आहे. म्हणजे पहा, 200 वॅटचा आहे, एक 100 वॅटचा आहे, 220 व्होल्टचा पहिला आहे, दुसराही 220 व्होल्टचा आहे आणि एकसर जोडलेला आहे म्हणजे सिरीजमध्ये जोडलेला आहे. तर 220 व्होल्ट सप्लाय असताना किती पॉवर खर्च करेल? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर मी तुम्हाला जेव्हा कॅरेक्टरिस्टिक शिकवत होतो तेव्हा मी सिरीज सर्किटमध्ये टोटल पॉवर कशी काढतात याचा फॉर्म्युला लिहून दिला होता. ठीक आहे, तर त्याचा फॉर्म्युला होता 1/PT = हा सिरीज सर्किटसाठी आहे. ओके, तर 1/PT = 1/P1 + 1/P2. तर इथे काय होणार मग 1/PT. तर 1/PT
पी पाहिजे ना आपल्याला, P1 किती आहे 200 आणि P2 पकडू आपण 100. काही इकडे तिकडे झाले चालतात हे, ठीक आहे. तर 200 वॅट आणि 100 वॅट, तर इथे येणार P1च्या जाग्यावर 100 वॅट प्लस P2च्या जाग्यावर येणार 200 वॅट. काही घेऊ शकता तुम्ही, इकडे मी मुद्दामून चेंज केले. तर याचा लसावी किती होणार आहे बा, याचा लसावी होणार 200. लसावी कसा काढतात समजलं पाहिजे, 100 दोन्ही आणि 200 एक, तर हे होणार 3/200. तर हे तर 1/PT आहे ना, आपल्याला काय पाहिजे PT पाहिजे, तर याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. तर 200/3, तर याचा जे आन्सर येणार ते येणार 66.66 समथिंग वॅट. ओके, तर ऑप्शनमध्ये काय आहे पहा बरं, ऑप्शनमध्ये आहे 66, म्हणजे पहिलंच ऑप्शन आपलं काय आहे बरोबर आहे. तर याचा आन्सर येणार मग ए. नेक्स्ट प्रश्न आहे, 3 सारख्या किमतीचे रेजिस्टन्स आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे जोडलेले आहे, तर ए आणि बी टोकामध्ये एकूण विरोध किती. तर पहा हे प्रॉब्लेम कसं सॉल्व करतात मी एक्सप्लेन केलं होतं, परत एकदा सांगतो आहे की हे प्रॉब्लेम जर असेल तर इथे मी विथ डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला की हे कसे जोडतात. तर मी आता ते एक्सप्लेन करत नाही इथे. हा पहिला रेजिस्टन्स आहे, हा दुसरा रेजिस्टन्स आहे आणि हा तिसरा रेजिस्टन्स आहे. जेव्हाही तुम्हाला असं सर्किट दिसलं तर तुम्ही डायरेक्टली पॅरलल आहे असं लक्षात ठेवाल. ओके, आणि जर तुम्हाला विथ डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये सांगितलं, त्याला एकदा रिवाईज करून घ्याल. तर इथे काय होणार मग आता पहा बरं, प्रत्येकाची व्हॅल्यू आर आहे, याची पण व्हॅल्यू आर आहे, याची पण व्हॅल्यू आर आहे, याची पण व्हॅल्यू आर आहे. तर 3 रेजिस्टन्स जर पॅरललमध्ये असेल आणि सर्व 3 असो 4 असो काही असो आणि सर्वांची व्हॅल्यू जर सारखी असेल तर त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला होता की R/RT काढायचं जर असेल आपल्याला, टोटल रेजिस्टन्स जर काढायचं असेल तर R/नंबर ऑफ R, म्हणजे एका रेजिस्टन्सची किंमत भागेला एकूण रेजिस्टन्सची संख्या. तर इथे R किती आहे आपल्याकडे, Rच आहे, म्हणजे एका रेजिस्टन्सची व्हॅल्यू Rच आहे आणि असे किती R आहे 3 रेजिस्टन्स आहे, तर त्याचा होणार टोटल रेजिस्टन्स R/3. तर ऑप्शन बी बरोबर आहे. समजा तुम्हाला 3 विरोध रेजिस्टन्स दिले तर तुम्ही त्या 3 रेजिस्टन्सला एकूण किती सर्किटमध्ये जोडू शकता. म्हणजे तुम्हाला 3 रेजिस्टन्स दिले आहे आणि तुम्हाला त्याचे कनेक्शन्स करायचे आहेत. तुम्ही त्याला कधी सिरीजमध्ये लावा, कधी त्याला पॅरललमध्ये लावा, कसंही लावा, तुम्हाला जसं वाटते तसं लावा. पण तुम्ही जेव्हा त्याची वायरिंग कराल, जेव्हा तुम्ही त्याची जोडणी कराल, ती प्रत्येक जोडणी दुसऱ्या जोडणीपासून वेगवेगळी असली पाहिजे. तर अशा किती प्रकारे तुम्ही त्याला जोडू शकता. ओके, तर पहा मी तुम्हाला दाखवून देतो. असे आपण त्याला 4 प्रकारे जोडू शकतो. कसं, तर एकदा त्याला आपण सिरीजमध्ये जोडू शकतो तीनही, एकदा आपण तीनही कसे जोडू शकतो पॅरललमध्ये जोडू शकतो, हे झाले 2. ओके, मग आता तिसऱ्यांदा आपण त्याला असं जोडू शकतो की 2 सिरीजमध्ये आणि 1 त्यांच्या पॅरललमध्ये. ठीक आहे, हे वाला. मग नंतर आपण एक आणखी कशा प्रकारे जोडू शकतो, तर एक असा सिरीजमध्ये आणि 2 पॅरललमध्ये. बस असे फक्त 4 प्रकारे आपण त्याला जोडू शकतो, बाकी 5वा टाईप बनतच नाही. ठीक आहे, म्हणून इथे याचा आन्सर राहणार बी. आलेले प्रश्न आहेत हे आणि खूप इम्पॉर्टंट्स आहे. आणि असं नाही की मग आलेलेच प्रश्न आपल्याला जसे तसेच येतील, होऊ शकते मागे पुढे काही चेंजेस करून येतील. तर त्यासाठीच आपल्याला MCQची प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे. नाही तर मुलं काय करतात, MCQची प्रॅक्टिस करताना विचार करतात की हाच प्रश्न पेपरमध्ये येईल काय, तर मी थेरीज वाचतो ना फक्त, तर थेरी वाचत राहते. फक्त थेरीवर रट्टा मारल्यानं पेपर निघत नाही. मी आज तुम्हाला लिहून देतो आहे, सांगतो आहे, सगळ्यांना सांगतो आहे. ओके, जर आपल्याला पेपर काढायचा असेल तर थेरी प्लस MCQ दोन्हीही लागतील. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 20 नंबरचा. नायक्रोम आणि कॉपरचे 2 सारखे वायर एकसर सिरीजमध्ये जोडल्यास पुढीलपैकी कोणता परिणाम दिसेल. नायक्रोम आणि कॉपर दोन्ही वायर आपण सिरीजमध्ये लावले तर पुढीलपैकी कोणता परिणाम दिसेल. तर जसंच प्रश्न वाचतो तसं माझ्या डोक्यात असं येते की आपण शिकलो आहे की नायक्रोम जे आहे ते आपण याच्यासाठी वापरतो, हीटिंग एलिमेंट म्हणून वापरतो. जसं प्रेस आहे, आपलं इलेक्ट्रिक आयरन आहे ज्याला आपण इलेक्ट्रिक आयरन म्हणतो, इलेक्ट्रिक स्टोव आहे, गिझर वगैरे आहे, रूम हीटर आहे, टोस्टर आहे, अशामध्ये आपण नायक्रोमचा हीटिंगसाठी उपयोग करतो. आणि कॉपर जो आहे तो करंट वाहून नेण्यासाठी गुड कंडक्टर म्हणून वापर करतो. तर आता कंडक्टरमधून जेव्हा करंट जाईल तेव्हा वायर गरम थोडी होईल, कॉपरची गरम होईल तर अशी लाल नाही होणार ना, जशी नायक्रोमची वायर लाल होते, पूर्ण हीट प्रोड्यूस करते. तर इथे पहा ऑप्शन काय दिलेलं आहे, नायक्रोममधून जास्त करंट वाहील. आता कॉपरमधून जास्त करंट वाहील, नायक्रोममधून जास्त उष्णता मिळेल आणि कॉपरमधून जास्त उष्णता मिळेल. तर याचा आन्सर पहा. आता करंट दोघांमधून सारखा वाहील का किंवा वेगवेगळा वाहील का. तर दोघांमधून करंट वेगवेगळा वाहू शकतो जर ते पॅरलल असेल तर.
इथे दोघंही कसे लावले आहे, सिरीजमध्ये आहे, म्हणजे दोघांमधून वाहणारा करंट सारखा वाहणार. तर मग हे ऑप्शन कटलं आपलं पहिलं, ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन कटले. ऑप्शन राहणार फक्त एकच, दोघांमधून बरोबर, सी आणि डीमधून. तर आता जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की नायक्रोमची वायर ही उष्णतेसाठी वापरतो आपण, म्हणून ती उष्णता जास्त मिळेल तिथून आपल्याला. तर ॲन्सर राहणार 20चं सी. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये बी आणि सी टोकामध्ये एकूण विरोध किती? पहा, जे मुलांनी थेरीची बॅच जॉईन केली नाही आहे, जे हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत आहे किंवा आपल्या ॲपवर पाहत आहे, त्यांना सांगतो आहे की तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करून नेक्स्ट क्वेश्चनला स्टॉप करून पहिले तो प्रश्न सॉल्व करून पहा. किंवा सर्व मुलांना सांगत आहे, ज्यांनी ॲडमिशन केली आहे किंवा नाही केली आहे, सर्वांना सांगतो आहे की या नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा येतो त्याला तुम्ही स्टॉप करा. स्टॉप करून पहिले प्रश्न सॉल्व करून पहा, स्वतः उत्तर काढा आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन द्या. काही डाऊट्स असले तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा मला व्हॉट्सअपवर टाका. ओके, पहा, तर इथे हे एक सर्किट दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला इथं बी आणि सी टोकामध्ये टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे. हे जे बी आणि सी टोक आहे इथे टोटल रेजिस्टन्स. तर कसं काढणार? तर आता याला वरच्या साईडनं सॉल्व करा. वरच्या साईडनं सॉल्व करताना आपल्याला असं लक्षात येते की सर्किटला पाहून की हा जो 10 ओहम आणि हा 10 ओहम आहे हे सिरीजमध्ये आहे. सर कसं काय? कारण इथून जर करंट निघाला तर तो इथे येणार, इथं आल्यानंतर तो डायवर्ट झाला, म्हणजे इकडे टर्न झाला, फक्त दुसरीकडे अजून गेला का तो, तिसरीकडे डायवर्ट झाला का? नाही, फक्त इथून टर्न झाला करंट आणि इथे खाली आला. तर या टोकापासून तर या टोकापर्यंत जे आहे, जे हे ई टोकापासून तर ते एफ टोकापर्यंत हे दोन रेजिस्टन्स जे आहेत 10 ओहम आणि 10 ओहम हे सिरीजमध्ये लावलेले आहे. तर यांची होणार ॲडिशन. तर किती होणार? 20 ओहम. तर बाकी सर्किट जसंच्या तसंच राहते. मी तुम्हाला सांगितलं होतं सर्किटला सॉल्व करताना बाकी सर्किटचा विचार करायचा नाही, सोपं सॉल्व करायचं. इथं हा 10 ओहम आहे, हा 10 ओहम आहे आणि हा 10 ओहम. हे झालं पूर्वीचं सर्किट. आणि आता इथे टोटल जो दोघांचा सिरीज होता त्यांच्या मिळून एक रेजिस्टन्स येणार, तो येणार 20 ओहम. आता पहा, जसं हे सर्किट काढलं तुम्ही तसं तुम्हाला असं दिसते की 10 ओहम आणि 20 ओहम हे दोघं जे आहेत हे पॅरललमध्ये आहे. हे दोन रेजिस्टन्स जे आहेत पॅरललमध्ये आहेत. तर यांना आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर दोन रेजिस्टन्स पॅरललमध्ये असेल तर दोघांचा अंशामध्ये गुणाकार, छेदामध्ये दोघांची बेरीज. तर 0 0 कॅन्सल. इथे येणार 20/3. तर आता हा 20/3 जसंचा तसंच ठेवा. मी पॉईंटमध्ये पण तुम्ही त्याला काढू शकता, पण आपल्याला पॉईंटमध्ये काढायची काही आवश्यकता नाही आहे. 20/3 कारण ऑप्शन आपल्या पॉईंटमध्ये दिसत नाही आहे ना. आता पहा काय होणार मग पुढे. हा 10 ओहमचा रेजिस्टन्स त्याच्या जागेवर जो आहे मधला तिथे आला किती, 20/3. हा 10 ओहम आणि हा 10 ओहम. तर हे सगळे तुम्हाला दिसते आहे सिरीजमध्ये. तर सिरीजमध्ये जर असेल तर यांची काय होणार, बेरीज होणार, सम होणार. तर करा बेरीज मग. 10 आणि 10 20 आणि 20 + 20/3. तर किती होणार मग येतं हे, 20 3 60, 60 आणि 20 80. तर 80/3 जो आहे तो येणार आपला टोटल रेजिस्टन्स. म्हणजे ऑप्शन डी आपलं इथं बरोबर राहणार 21चा. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे 22 नंबरचा. दोन रेजिस्टन्स, मी आता विरोध वगैरे वाचत नाही, ते तुम्ही वाचू शकता त्याला. दोन रेजिस्टन्स समांतर म्हणजे पॅरललमध्ये जोडले असता त्यांचा एकूण रेजिस्टन्स 6/5 आहे, म्हणजे 6/5 आहे. 6/5 ओहम म्हणजे टोटल रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे इथे. RT = जो टोटल रेजिस्टन्स असतो तो इथे दिला आहे 6/5 ओहम. ओके, मी याला लिहितो आहे इथे 6/5 ओहम. आणि पुढे काय म्हटलं आहे, त्यापैकी एक विरोध खराब झाल्यास एकूण विरोध 2 ओहम मिळतो. हे लाईन खूप महत्त्वाची आहे इथे. त्यापैकी एक विरोध खराब झाल्यास एकूण विरोध 2 ओहम मिळतो. तर खराब झालेल्या विरोधाची किंमत किती? म्हणजे पहा, ही खालची डायग्राम तुम्हाला इथं दिली नसेल, ही डायग्राम आता दिली नसेल आणि आपल्याला ही डायग्राम आपण आपल्या समजण्यासाठी काढली की असे दोन रेजिस्टन्स आहे, त्यातला एक माहीत नाही आहे, एक माहीत आहे. आता एक कसा काय माहीत झाला आपल्याला की जो 2 ओहमचा आहे, कारण की तो काय म्हणतो आहे, दोनच आहेत ना पॅरलल. मग पॅरललमध्ये जर 2 आहे त्यापैकी एक जर खराब झाला, पॅरललमध्ये 2 आहे, 2 रेजिस्टन्स आहे आणि त्यापैकी एक खराब झाला, मग राहिला एकच आणि एक राहिल्यानं किती मिळतो आहे टोटल रेजिस्टन्स 2 ओहम. म्हणजे तो जो 2 ओहम मिळत आहे टोटल रेजिस्टन्स तो एकट्याचा आहे ना. तर इथे हा 2 ओहम कन्फर्म आहे की एकाची व्हॅल्यू आहे 2 ओहम. दुसऱ्याची माहीत नाही म्हणजे आपण त्याला घेतलं मग x. पण मला हे दिलं आहे त्यानं पेपरमध्ये आणखी की या दोघांचा जो टोटल रेजिस्टन्स आहे ना तो आहे 6/5 ओहम. तर मुलं काय करतात या प्रॉब्लेमला सॉल्व करताना त्यांना माहीत राहते की टोटल रेजिस्टन्स जो फॉर्म्युला आहे पुस्तकामध्ये तो आहे पुस्तकामध्ये म्हणा, आता अजून एक फॉर्म्युला आहे,
हा वाला फॉर्म्युला R1 गुणिला R2 आणि खाली आहे R1 प्लस R2. हा फॉर्म्युला लिहितात, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतात आणि याचा ॲन्सर काढतात. तर ते एवढं डिफिकल्ट होऊन जाते की खूप तुम्हाला समोर जाऊन, आणि मग वेळ पण लागतो त्या प्रश्नाला 2 ते 3 मिनटं, आणि उत्तर चुकण्याचे पण चान्सेस असतात. अशा वेळेस आपल्याला थोडं डोक्याचा वापर करायचा आहे. हे जे आहे ना इथे, हे या नॉर्मल मेथडचा वापर नाही करायचा. काय इगो घेऊन बसायचं नाही आपण की आपल्याला नॉर्मल मेथडनं सॉल्व करायचं आहे. फास्ट जे सॉल्व होते हे प्रॉब्लेम होते ऑप्शन्सवरून. ओके, कसं काय मला सांगा. हे जो एक्स आहे, या एक्सची व्हॅल्यू या ऑप्शनपैकी एकच असेल ना जी आपल्याला विचारलेली आहे. जर मी या दोघांचा टोटल रेजिस्टन्स काढला एक ऑप्शनमधली कोणती व्हॅल्यू घेऊन, तर तो किती आला पाहिजे, 6/5. तर चेक करा, तुम्हाला 4 ऑप्शन आहे ना, तर 3च ऑप्शन चेक करावे लागतील, आणि ते फास्ट होते नॉर्मल मेथडनं सॉल्व केल्यापेक्षा. आणि तुमचं नशीब जर चांगलं असेल तर त्या पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळेल राईट उत्तर, किंवा मग तुमचं ऑप्शन थोडं आणखी थोडंसं असेल तर बॅड लक, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये मिळालेलं. नाही तर मग खूपच बॅड लक असेल तर मग तुम्हाला तिसरं ऑप्शन पण चेक करावं लागेल. सर चौथं ऑप्शन का चेक करणार नाही आपण? अबे 3 ऑप्शन चेक केल्यावर, कोणती 3 ऑप्शन चेक केल्यावर जर तुम्हाला उत्तर मिळून नाही राहिलं 6/5, म्हणजे समजून जा की चौथं उत्तर तुमचं बरोबर आहे. कळलं? ठीक आहे. तर मग आता लावा इथे डोकं. काय होणार मग आपण आता पहा, हा 6/5 आपल्याला आला पाहिजे. तर पहिला रेजिस्टन्स किती आपल्याकडे 2. तर आपण काय करणार, सरळ सरळ 2 घेणार. बरोबर, एक ऑप्शन कोणताही घ्यायच्यातलं, मी बी ऑप्शन घेतो आहे. आणि हा 2. आता पहा, हे बी ऑप्शन घ्यायची काही आवश्यकताच नाही आहे. सरळ सरळ पहिल्या फुरसतमध्ये हे बी ऑप्शन कटते. का बरं? कारण की 2 जर असेल तर टोटल रेजिस्टन्स 1 होणार. तर हे तर कटलं रे भाऊ, हे करायची गरज नाही. मग सी ऑप्शन घ्या. सी किती आहे, 3 आहे. तर 2 गुणिला 3 आणि दोघांची छेदामध्ये बेरीज. तर पहा बरं, 3 2 6 आणि खाली 5 मिळालं तुम्हाला सेकंडमध्येच. सी याचं ॲन्सर राहणार. एकदम शॉर्टकट. नाही तर मग तुम्ही नॉर्मल मेथडनं पण करा, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. जसं RT तुम्हाला दिलेला आहे किती, 6/5. इथे RT लिहा 6/5, R1 लिहा 2 आणि R2ची व्हॅल्यू लिहा x, आणि खाली येणार 2 + x, आणि याला सॉल्व करा, तुम्हाला ॲन्सर 3च ओहम मिळेल. नेक्स्ट प्रश्न आहे, आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये I मधून किती करंट वाहत आहे. सिंपल आहे प्रॉब्लेम, मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये पण शिकवलेला आहे. कसं होणार तर, एक सेकंड. ठीक आहे. तर आयची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. टोटल करंट जो इथे आय आहे तो कसं काढणार आपण आता. टोटल इथे जो आय जात आहे, आय एम्पियर करंट, हा काढायचा जर असेल, जस्ट हा आय काढायचा आहे, तर आपल्याला इथला करंट माहीत पाहिजे. जर मला इथला करंट माहीत असेल, ठीक आहे, तर मी त्या करंटमधून हा करंट मायनस करून टाकणार, राहिलेला करंट मला खालचा मिळेल. तर इथे करंट किती येईल हे कसं समजेल मला, की या वायरमध्ये किती करंट असेल. तर मला या वायरचा करंट माहीत पाहिजे. त्यासाठी जर या वायरमधला करंट माहीत असेल, तर त्या वायरमधल्या करंटमधून मी 1 एम्पियर मायनस करणार, राहिलेला करंट या इकडे येणार. तर इथला करंट नाही माहीत मला, मग इकडे नाही माहीत, तर इथे माहीत करा. इथे माहीत होऊ शकतो का आपल्याला? हो, इथे आपल्याला टोटल करंट माहीत होऊ शकतो, कारण इकडून 2 एम्पियर येत आहे आणि खालून पण 2 एम्पियर येत आहे. तर 2 आणि हा 2 आहे बरं, हा ॲरो आहे इथे, कन्फ्यूज होऊ नका, तो 12 नाही आहे, 2च आहे. तर 2 एम्पियर आणि वर 2 एम्पियर, तर म्हणजे इथे करंट किती आला रे भाऊ, 4 एम्पियर. आता हा 4 एम्पियर करंट इथे येणार सरळ. 4 पैकी वरतं किती गेला, 1 एम्पियर, तर इथे आला 3 एम्पियर करंट. बरोबर, या 3 पैकी 1.3 इकडे गेला वरतं, तर इथे किती आला मग 1.7. तर ॲन्सर आहे आपलं 1.7 एम्पियर. किती नंबरचा क्वेश्चन आहे, 23 नंबरचा, ज्याचा ॲन्सर आहे ए. ओके, सोपा क्वेश्चन. आता मी तुम्हाला थेरी शिकवतानाही सांगितलं होतं की असं जर पेपरमध्ये प्रश्न आला, चान्सेस तर खूप कमी आहे, पण आला तर खूप म्हणजे आपले फुकटाचे मार्क आहेत तिथे. नंतर आहे, आकृतीमध्ये दाखवलेल्या बंद सर्किट क्लोज सर्किटमध्ये ए आणि बी टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती राहणार. हा जो ए आहे आणि बी आहे यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती राहील हे इथे काढायचं आहे. तर कसं काढणार आपण आता, तर पहा, सिम्पल इथे सरळ सरळ KVL नुसार कन्सेप्ट लावायचा. जसं पाहता, हा पहिले व्होल्टेज ड्रॉप काढून घ्या सगळ्यांचे. इथून किती एम्पियर करंट वाहत आहे, 3 एम्पियर करंट वाहत आहे. तर हा 3 एम्पियर या बॅटरीमधून पण वाहणार, आणि हाच 3 एम्पियर करंट या 1 ओहम रेजिस्टन्समधून पण वाहणार. कसा काय, कारण की सिरीज सर्किट आहे. तर इथे होणार 3 व्होल्टचा, 6 लिहिलं मी, इथे पाहिजे आपल्याला 3 व्होल्टचा ड्रॉप. 3 व्होल्ट का बरं ड्रॉप होणार इथं, कारण की 3 आपलं व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला माहीत आहे, करंट गुणिला रेजिस्टन्स. 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे, करंट आहे 3 ओहम, 3 गुणिला जर 1 केलं तर ते येते 3 व्होल्ट. पुढे या हा जो 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे याच्यामधून करंट किती जाणार, 3च एम्पियर जाणार. तर इथे साइन तरी 18, इथे 18 व्होल्ट येणार.
तर पहा आता या कोणामध्ये व्होल्टेज ड्रॉप काढायचा आपल्याला, ए बीमध्ये की बी सीमध्ये, ए बीमध्ये. लक्षात ठेवजा ए बीमध्ये काढायचा आहे. तर ए मायनस बी काढावं लागेल आपल्याला. हां, पोटेन्शियल डिफरन्स विचारलेला आहे. डिफरन्स म्हणजे वजाबाकी. तर हा प्लस झाला, हा प्लस मायनस ऑलरेडी बॅटरीचे टर्मिनल आपल्याला असाइन केलेलं आहे की पहिला मायनस आहे दुसरा प्लस आहे. पण आपण जी पोलॅरिटी पकडलेली आहे ती प्लस आहे. तर ही प्लस येणार आणि ही मायनस येणार, ही पण प्लस येणार आणि ही मायनस येणार. या बॅटरीनुसार ह्या पोलॅरिटी घेऊ नका. आपण जी पहिले कन्सिडर केली तिच्यानुसार घ्या. जर तुम्ही इथे मायनस पण कन्सिडर करू शकता तर मग पुढची मायनस आणि पुढची पण मायनस, म्हणजे ही मायनस झाली तर पुढची प्लस होणार. तर काय होणार मग आता इथे पहा, या प्रॉब्लेमला जर सॉल्व करायचं असेल तर आता ह्या करंटचं काम संपलं. आता जो आहे ना व्होल्टेज इथे पहा, हा किती आहे -3 व्होल्ट. पहिलं टर्मिनल कोणता मायनस, तर -3 व्होल्ट येणार. आता पुढचं टर्मिनल कोणता आहे, हे वाला पहा बरं प्लस. हा जो रेजिस्टन्स आहे ना 1 ओहमचा, याचं पहिलं टोक आहे प्लसचं, तर इथे येणार +3 व्होल्ट. आणि नंतर पुढे जो 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे याचं पहिलं टोक आहे प्लस आणि त्याचं व्होल्टेज आहे 18, तर इथे येणार 18. हा +3 हा -3 कॅन्सल झाला आणि इथे आन्सर आला आपलं 18 व्होल्ट. का बरं, आपल्याला डायरेक्टली पोटेन्शियल डिफरन्स जो मिळतो या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला राहिलेलं व्होल्टेज मिळते. तर ते आहे ए आणि बी टोकामध्ये जे टोटल व्होल्टेज आहे ते आहे 18 व्होल्ट. किती नंबरचा क्वेश्चन्स आहे 24. तर 24 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे इथे डी. सिम्पल. कसं कळलं ना, पहिले आपण व्होल्टेज ड्रॉप काढून घेतले सगळ्यांचे आणि मग त्या व्होल्टेज ड्रॉपची काय केली आपण, बेरीज केली. ओके, तुम्ही =0 पण लावू शकता इथे. ओके, का बरं, कारण की आपल्याला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉमध्ये सांगितलं होतं की सर्किटमध्ये होणारे जे व्होल्टेज ड्रॉप असतात यांची अल्जेब्रिक सम 0 असते. आकृतीमध्ये दाखविलेला भाग क्लोज इलेक्ट्रिकल सर्किटचा आहे, तर VA मायनस VB किती. VA म्हणजे व्होल्टेज ॲट पॉईंट ए आणि मायनस व्होल्टेज ॲट पॉईंट बी. तर सेम वरतं जे केलं होतं आपण सेम करायचं आहे. ओके, तर तुम्ही करता येईल हे प्रॉब्लेम आता वरच्यानुसार की करून द्यावं लागेल. तर इथे किती व्होल्ट आहे ना, मी फास्ट सांगतो आहे. तर इथे किती व्होल्ट आहे ना, 6 व्होल्ट. इथे किती व्होल्ट आहे ना, 2 व्होल्ट. बस आता याला सॉल्व करा. पहिले इथे प्लस कन्सिडर करा. इथे प्लस कन्सिडर केला तर इथे प्लस येणार, हा मायनस होणार, हा प्लस होणार, हा मायनस होणार. बस आता पहिला रेजिस्टन्स घ्या 3 ओहम, तर +6 व्होल्ट येणार कारण इथचं व्होल्टेज ड्रॉप आहे 6 व्होल्ट. बॅटरीचा आहे +2. पहिला टर्मिनल पहा ना बॅटरीचा कोणता आहे, आता प्लस आहे, दुसरा मायनस आहे, तर +2 व्होल्ट. इथे किती येणार, पुढे प्लस आहे +2 व्होल्ट, तर इथे येणार 2 व्होल्ट. तर 6 आणि 2 8 आणि 2 10. तर ॲन्सर येणार आपलं ऑप्शन आहे सी. ठीक आहे, 25चा ॲन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 26 नंबर. सर्किटमधून 2 एम्पियर करंट वाहत आहे, तर VA मायनस VB मधील पोटेन्शियल डिफरन्स किती राहील. VA आणि VB मधलं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा म्हणजे हे. तर इथलं पोटेन्शियल डिफरन्स कसं काढायचं पहा, हा जो D आणि C पॉईंट आहे, हा D आणि C पॉईंट, इथलं व्होल्टेज ड्रॉप तुम्हाला माहीत आहे का, इथलं पोटेन्शियल नाही माहीत नाही तर तुम्हाला आपल्याला VDचंच काम आहे इथे. तर इथे VD ॲझ्युम करा की इथे पोटेन्शियल डिफरन्स VD आहे, म्हणजे इथे व्होल्टेज VD आहे, D पॉईंट आहे VA. तर इथे जे आहे व्होल्टेज ए पॉईंटवर ते काय राहणार, VA = ब्रॅकेटमध्ये द्यायला VD मायनस, कारण की या रजिस्टरमध्ये ड्रॉप होईल ना. आता या रजिस्टन्समध्ये किती ड्रॉप होईल, 2 व्होल्टचा. कसा काय 2 व्होल्टचा, कारण की पहा इथून 2 एम्पियर करंट येत आहे, तर इथून जर 2 एम्पियर करंट येतात तर तो 2 एम्पियर करंट वरतं 1 एम्पियर आणि एक खाली 1 एम्पियर डिवाईड झाला. कसा काय डिवाईड झाला 1 एम्पियर, कारण की वरतं 2 आणि 3 5 ओहम रेजिस्टन्स आहे इकडे आणि खाली पण 3 आणि 2 5 ओहम रेजिस्टन्स आहे. तर वरतं आणि खाली दोन्हीकडे रेजिस्टन्स सारखे आहे, तर दोन्हीकडे रेजिस्टन्स सारखे असेल तर करंट अर्धा झाला. तर करंट 2 गुणेला 1 जर केला आपण इथे 2 ओहम रेजिस्टन्स गुणेला 1 एम्पियर करंट, तर 2 व्होल्ट मिळते. आणि खाली जर केला आपण 3 ओहम रेजिस्टन्स आणि 1 एम्पियर करंट, तर 3 व्होल्ट खाली मिळते. तर VA जे व्होल्टेज आहे ते मिळते आपल्याला इथं VD - 2 व्होल्ट. त्याच्यानंतर मग VB किती मिळणार पहा बरं आपल्याला. तर VB जे आहे ते मिळणार VD, परत तेच व्होल्टेज, या पॉईंटवरचं व्होल्टेज मायनस या रेजिस्टन्समध्ये ड्रॉप होणारं व्होल्टेज. तर इथे किती होणार 3 व्होल्ट. तर VD ब्रॅकेट द्या याला, VD - 3 व्होल्ट. आता आपल्याला काय विचारलं आहे, VA मायनस VB. तर VA मायनस VB, तर VA किती आहे आपल्याकडे, हा VA आहे, तर VD
-2 व्होल्ट हे ब्रॅकेट येणार, मग हा मायनस येणार इथं, आणि व्ही बी, तर व्ही बी आहे आपल्याकडे हे, तर व्ही डी -3 व्होल्ट. ठीक आहे, तर इथे व्ही डी -2 हा असाच राहणार, हा मायनस ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय झाला तर हा मायनस व्ही डी, आणि हा मायनस आणि हा मायनस +3 होणार. तर हा मायनस व्ही डी हा प्लस व्ही डी कॅन्सल झाला, -2 + 3 म्हणजे यांचं आन्सर आलं 1 एम्पियर, 1 व्होल्ट. तर ऑप्शन, आता इथे दोन ऑप्शन बरोबर आहे, याच्यातलं एक ऑप्शन जे आहे ते मायनसमध्ये असेल, तर इथे उत्तर आहे आपलं ए, राईट. आपल्याला सर्किटमध्ये बी आणि डी टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे, तर माहीत नसलेल्या एक्स विरोधची किंमत काढा. पाहता हे प्रॉब्लेम जर सॉल्व करायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला विट स्टोन ब्रिजचा कन्सेप्ट येणं गरजेचं आहे, जो मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये शिकवला नाही आहे. तर इथे सांगतो आहे विस्टोन ब्रिज कसं सॉल्व करतात. तर पहा, विस्टोन ब्रिज कसा असतो आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो. तर विस्टोन ब्रिजचा उपयोग, पहिले तर डायग्राम काढतो आहे. पहा, विस्टोन ब्रिजची डायग्राम अशी असते. इथे 4 रेजिस्टन्स असे त्रिकोणामध्ये लावलेले असतात. ओके, आणि यांचे जे 2 टर्मिनल असतात अपोजिटवाले, इथे सप्लाय दिलेला असतो. ठीक आहे, इथे बॅटरी लावलेली असते. हा R1, हा R2, हा R3 आणि हा R4 असे 4 रेजिस्टन्स आहे, आणि हे टर्मिनल आहे ए, बी, सी आणि डी. तर ए, सीमध्ये आपण बॅटरी लावली, तर जो बी सी टर्मिनल आहे, बी आणि डी, इथे गॅल्व्हनोमीटर लावतात. ओके, आता ह्या गॅल्व्हनोमीटरचा उपयोग काय आहे, ब्रिजला बॅलन्स करण्यासाठी. मी नंतर तुम्हाला जेव्हा इन्स्ट्रुमेंटेशन चॅप्टर शिकवेल तेव्हा सांगेलच हे गॅल्व्हनोमीटरबद्दल, आणि जेव्हा फर्स्ट लेक्चर शिकवलं तेव्हा पण एक्सप्लेन केलं होतं थोडक्यात. तर गॅल्व्हनोमीटरचा पॉइंटर जेव्हा सरळ होतो, एकदम झिरोवर येतो, तेव्हा याचा अर्थ असा आहे की हा ब्रिज बॅलन्स झाला. मग हा पॉइंटर ऑटोमॅटिकली कसा येणार, झिरोवर. तर इथे 2 रेजिस्टन्स असतात जे व्हेरिएबल असतात. जसं आता याच्यामध्ये पकडू आपण की हा R1 व्हेरिएबल आहे आणि हा R3 व्हेरिएबल आहे. तर व्हेरिएबल आहे म्हणजे याची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. सर हा ब्रिज म्हणजे कशासाठी यूज करतात हे नाही सांगितलं तुम्ही. तर हा जो ब्रिज आहे ना, ब्रिज म्हणजे जसं आता ब्रिज हा शब्द यासाठी पडला याला विस्टोन ब्रिज, की रेक्टिफायर ब्रिज आहेत काही जे एसीचं रूपांतर डीसीमध्ये करतात. तुम्ही पाहिलं असेल हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, तर त्यातलाच ब्रिज रेक्टिफायर. तर त्याच्यासारखाच हा रेक्टिफायर दिसतो, ब्रिज रेक्टिफायरसारखा, म्हणून याला विस्टोन ब्रिज म्हणतात. आता विस्टोन जो आहे तो शास्त्रज्ञ आहे, त्यानं शोधून काढला होता हा, पण याला विस्टोनच्या समोर ब्रिज का लावला, कारण की हा रेक्टिफायर ब्रिजसारखा दिसतो. तर हा जो आहे या ब्रिजचा म्हणजे या सर्किट डायग्रामचा उपयोग कशासाठी करतात, तर याचा उपयोग करतात अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला या 4 रेजिस्टन्स जे आहे त्याच्यापैकी जे व्हेरिएबल आहे ते तर नेहमी दिलेलेच असतील, त्याचं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जे फिक्स आहेत त्याच्यापैकी एकाची जरी आपल्याला व्हॅल्यू माहीत नसेल तर त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण या सर्किटचा वापर करतो. जसं आता इथे पहा, हा R1 सपोज आपल्याकडे 20 ओहम आहे, R2 आपल्याकडे 10 ओहम आहे, आणि हा R3 समथिंग काहीतरी 60 ओहम आहे, आणि R4 माहीत नाही आपल्याला. तर आपल्याला R4 काढायचा आहे, तर त्याची व्हॅल्यू आपण घेऊ X. तर अशासाठी आपण या ब्रिजचा वापर करतो. सर आजकाल तर मीटर आलेले आहे, डायरेक्टली मल्टीमीटर आणि ओहम मीटर, मग त्याने तर आपण डायरेक्टली रेजिस्टन्स मोजू शकतो. मग या ब्रिजचा कशाला वापर करायचा, आपण एवढं सारं तामझाम काय करायचा की ब्रिज वापरा आणि मग ते कॅल्क्युलेशन्स करा आणि ब्रिज काढा, एवढं सारे नाटकं कशासाठी. तर पहा, हे जे नाटकं होते ना, हे मीटर शोधण्याच्या अगोदर होते, कारण की मीटर आले नव्हते तेव्हा या मेथडचा वापर करत होते कॅल्क्युलेशन्स करून किंवा मग प्रॅक्टिकल करून. तर ते खूप डिफिकल्ट व्हायचं. आता मीटरनं तर खूप सोपं झालं, कारण फक्त कॅल्क्युलेशन्स नाही, ते प्रॅक्टिकल करून पण पाहावं लागत होते पहिले. तर आता ही टेक्निक तर बंद झाली. या पण पेपर आपल्याला पुस्तकामध्ये अजूनही प्रश्न येतात, म्हणजे पेपरमध्ये प्रश्न येतात, तर त्या प्रश्नासाठी कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. तर इथे जर तुम्हाला अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असले, जसं एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असली, तर ऑपोजिट रेजिस्टन्सचा गुणाकार तुम्ही लक्षात ठेवा. ऑपोजिट रेजिस्टन्सचा गुणाकार सारखा असतो. जसं R1 गुणेला जर मी ऑपोजिट रेजिस्टन्स, जसं R1च्या ऑपोजिट कोण आहे, R4, एकदम ऑपोजिट, अमोरासमोर म्हणजे ते नाही बरं, R1च्या समोर R2 आहे असा अपोजिट. ओके, तर अपोजिट रेजिस्टन्सचा गुणाकार नेहमी सेम असतो, हे डोक्यामध्ये पाठ करून ठेवा. R1 गुणेला R4 होणार आणि R2 गुणेला किती होणार, R3. ठीक आहे, बस हे जर तुम्ही एवढं लक्षात ठेवलं ना, तर तुम्हाला ब्रिजवरचं कोणतंही प्रॉब्लेम सॉल्व करता येते.
हे याचा अर्थ असा आहे की जेव्हा R1 गुणिला R2 करता R1 गुणिला R4 बरोबर R2 गुणिला R3 तेव्हा तो ब्रिज काय होतो, बॅलन्स होतो. आता ब्रिज बॅलन्स होणे म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की हे जे पॉईंट आहे बी आणि हा पॉईंट डी, या दोन पॉईंटवरचं व्होल्टेज होते सारखं. आता व्होल्टेज जर सारखं झालं तर या गॅल्व्हनोमीटरमधून जाणारा करंट होतो झिरो, कारण की दोन्ही ठिकाणी जर व्होल्टेज सारखं आहे तर पोटेन्शियल डिफरन्स झाला झिरो, आणि पोटेन्शियल डिफरन्स जर झिरो झाला म्हणजे व्होल्टेज झिरो आहे. ठीक आहे. आता व्होल्टेजचा डिफरन्सच झिरो आहे तर करंट पण झिरो वाहणार, म्हणून या गॅल्व्हनोमीटरमधून करंट वाहतो झिरो. जर करंट झिरो झाला तर या गॅल्व्हनोमीटरचा पॉइंटर होतो सरळ, आणि मग आपल्याला असं समजते की हा ब्रिज काय झाला, बॅलन्स झाला. आणि जेव्हा ब्रिज बॅलन्स झाला तेव्हा मग आपण या R1 R3च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून, म्हणजे कशा काय R1 R3च्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल, कारण हे व्हेरिएबल आहे ना, तर आपण किती फिरवला त्याला, किती फिरवलं ते पाहावं लागेल ना, आणि कितीवर सेट करून कितीवर आहे तो आता त्याच्यानुसार त्या व्हॅल्यू लिहाव्या लागेल आणि कॅल्क्युलेशन्स करावं लागेल. तर आता माझ्याकडे R1 सपोज आला 20, तर मी इथे R1ची व्हॅल्यू पुट करणार 20. R4 तर मला काढायचंच आहे म्हणून गुणेला x. R2 किती आहे आपल्याकडे, 10 येणार, आणि R3 किती आहे आपल्याकडे 60. ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू जर काढायची असेल तर 10 × 60 डिवाइड बाय 20. ठीक आहे. डिवाइड बाय 20, हा झिरो झाला कॅन्सल, 2 1 जा 2, 2 3 जा 6, तर इथे काय येणार 30 ओहम जो आहे तो येणार एक्सची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू काढू शकतो. तर हा कन्सेप्ट मी तुम्हाला थेरीमध्ये शिकवला नव्हता, तर इथे एक्सप्लेन करत आहे. तर थेरी लेक्चरमध्ये मी आता जसं हा लेक्चरचा टाईप आहे ना, जसं आपण इथे लेक्चर्स करत आहे असं नाही शिकवतो, तिथे व्हाईट बोर्डवर पूर्ण उभं राहून शिकवल्या जातात. ठीक आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगत आहे. तर तशाच टाईपचं हे एक प्रॉब्लेम आहे. इथे पहा, आता तुम्हाला हा विस्टोन ब्रिजेस दिलेला आहे, कारण की काय म्हटलं त्यांना, आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये बी आणि डी टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. बी आणि डी हे वरचं बी टोक आहे आणि खालचं डी टोक आहे. इथं गॅल्व्हनोमीटर जोडलेलं दिसत नाही आहे, पण त्यांना सांगितलेलं आहे ना, जरी जोडलेलं दिसत नाही आहे तरी त्यांना प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे, प्रॉब्लेम सेटरनं, की बी आणि डी टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे, म्हणजे ब्रिज काय आहे, बॅलन्स आहे. ऑलरेडी सांगितलं ना की ब्रिज बॅलन्स आहे, तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही आहे. तर माहीत नसलेल्या एक्सची व्हॅल्यू काढा, रेजिस्टन्स एक्स माहीत नसलेल्या एक्स विरुद्ध रेजिस्टन्सची किंमत काढा. कुठे आहे एक्स, बरोबर हा वाला एक्स आहे इथे. ओके. या एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर कशी काढणार आपण, बस तेच टोटल अपोजिट रेजिस्टन्सचा गुणाकार. पण अपोजिट रेजिस्टन्सचा गुणाकार करायच्या अगोदर इथे पहा, 12 ओहम 4 ओहम्स वेगवेगळे दिले आहे, 12 ओहम आणि 4 ओहम वेगवेगळे दिले आहे. तर या दोघांचा टोटल रेजिस्टन्स काढून घ्या, जो येणार 16 ओहम, कारण की सिरीजमध्ये आहेत ना हे 12 आणि 4. हे पहा, खाली इथे 1 ओहम आहे, आणि इथे 1 ओहम आहे, आणि इथं 3 ओहम आहे. तर 1 ओहम आणि 3 ओहम यांचा टोटल रेजिस्टन्स होणार 4 ओहम. इथे पहा, 1 ओहम आणि 1 ओहम हे दोन पॅरललमध्ये आहे, तर पॅरललमध्ये आहे तर या दोघांचा टोटल रेजिस्टन्स होणार 0.5 ओहम. तर आता आपल्याला सर्वांचा टोटल रेजिस्टन्स मिळालेला आहे, आपण डायरेक्टली आन्सर काढू शकतो. तर कसं, हा 16 ओहम पहिलावाला 16 घेतला, गुणेला हा अपोजिटवाला किती आहे 0.5, तर 0.5 बरोबर. आता हे अपोजिट किती, एक्स, आणि एक्सच्या अपोजिट कोण आहे, एक्सच्या अपोजिट आहे 4, तर तो 4 घेतला. बस आता कॅल्क्युलेशन्स करा, काय होणार, x = 16, आणि हा 1/2 होतो ना, 0.5 म्हणजे 1/2 होतो, तर मी डायरेक्टली 1/2 लिहितो आहे. ओके. तर 4 1 जा 4, 4 4 जा 16, आणि 2 बे 1 बे, बे 2 4, तर ॲन्सर आला आपल्याकडे x = 2 ओहम. तर ऑप्शन नंबर राहणार बी आपलं राईट. ओके. 28 नंबरचा, आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये बी आणि डी टोकामध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. समजून जा, पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे दिला आहे म्हणजे बी आणि डी टोकामध्ये, म्हणजे वरच्या जे विस्टोन ब्रिजसारखंच हे प्रॉब्लेम आहे. तर 0 व्होल्ट असल्यास माहीत नसलेल्या एक्सची रेजिस्टन्सची किंमत आपल्याला काढायची आहे. कुठे आहे एक्स, हा इथे आहे एक्स, याची व्हॅल्यू काढायची आहे. आणि बी आणि डीमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय म्हटलं आहे, 0 आहे. तर बस पहिले जे 4 ब्रँच दिलेले आहेत ना, याच जे अस्ताव्यस्त दिले आहे, याचा पहिले टोटल रेजिस्टन्स काढून घ्या. तर याचा टोटल रेजिस्टन्स किती होणार, 12 ओहम आहे ना, 6 + 6 12 ओहम, सिरीजमध्ये त्यांची ॲडिशन होणार. हा जो 1 ओहम आणि हा 1 ओहम आहे हे पॅरललमध्ये आहे, तर याचा होणार 0.5 ओहम टोटल रेजिस्टन्स. त्यानंतर खाली या,
हा जो आहे हा यांचा पण एकत्र काढावा लागेल तुम्हाला. यांचा नाही काढला तरी चालते, पण तरी तुम्ही त्याला x+6 पण पकडू शकता किंवा तुम्ही त्याला y पकडा. सरळ सरळ y पकडून घ्या. मी याला y पकडतो, कारण की मला जर y जर मिळाला तर मग मी त्या y मधून x ची व्हॅल्यू काढू शकतो. आणि हे खालची जी ब्रँच आहे D नंबरची, इथे 1 आणि 1 ओहमचे दोन रेजिस्टन्स आहे, तर यांचा पण टोटल रेजिस्टन्स होणार 0.5 ओहम. कसा काय? कारण की दोन रेजिस्टन्स जेव्हा सारख्या व्हॅल्यूचे असतात तेव्हा त्यांचा टोटल रेजिस्टन्स 0.5 असतो, म्हणजे अर्धा होतो. हे मी एक्सप्लेन केलं होतं कसा काय, ते फॉर्म्युल्यावरून तुम्ही काढू शकता. चला मग आता गुणाकार करा. चला, पहिला रेजिस्टन्स किती आहे इथं 12, तर इथे येणार 12 गुन्हेला त्याच्या अपोजिट किती आहे 0.5, तर इथे येणार 0.5 बरोबर. हा किती आहे 0.5 इकडे, तर हा 0.5 आणि याच्या अपोजिट कोण आहे? याच्या अपोजिट आहे y, जो आपण कन्सिडर केला आहे. तर वायची व्हॅल्यू काढून घ्या. आता काय होणार 12. आता डायरेक्टली इथं शॉर्टकटच काढू शकतो तुम्ही डायरेक्टली. 12 जो आहे ना वाय, तो हा येणार आपला 12 ओहम. कसा काय? तर इथे जो 0.5 आहे, हा 0.5 आणि हा 0.5 दोन्ही साईडला सारखा आहे, तर कॅन्सल होणार. तर वाय इज इक्वल टू आला 12. तर वाय जो आहे तो आला 12, म्हणजे या पुऱ्या ब्रँचचा रेजिस्टन्स जो आहे, ही जी पुरी ब्रँच आहे याचा रेजिस्टन्स 12 आहे. तर 12पैकी 6 तर इथं दिला आहे ना, तर म्हणजे इथे किती असेल रे बा 6 ओहम. ठीक आहे, तर कळलं. तर एक्सची व्हॅल्यू जी आहे ती आहे 6 ओहम. आता एखाद्या मुलाला जर मी सांगितलेला कन्सेप्ट जर कळत नसेल तर तुम्ही स्वतः त्या प्रॉब्लेमला सॉल्व करा, तेव्हा तुम्हाला कळेल. होऊ शकते कारण की तुम्हाला पहिल्याच लेवलला हे सर्व प्रॉब्लेम कळले असं नाही आहे. ओके, तर इथं ॲन्सर होणार आपलं किती डी. किती नंबरचा क्वेश्चन आहे हा? 28 नंबरचा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 29 नंबरचा. 5 विरोध रेजिस्टन्स सर्किटमध्ये दाखविल्याप्रमाणे जोडले आहे, तर ए आणि बी टोकामध्ये एकूण विरोध रेजिस्टन्स काढा. व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. पेपरमध्ये येण्याचे चान्सेस व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे मी तुम्हाला पेपरमध्ये येण्यावरून नाही सांगत आहे, हे मी आता इथं कन्सेप्टवरून सांगत आहे. कन्सेप्टवरून व्हेरी इम्पॉर्टंट सांगत आहे, म्हणून लिहिलं खाली की कन्सेप्ट. जिथे मी इम्पॉर्टंट म्हटलं ते म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट, आणि इथे कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट. सर आता एक्झामच्या दृष्टिकोनातून आणि कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट म्हणजे काय? तर हे जे प्रॉब्लेम आहे हे न्यू आहे आपल्या आय टी आयवाल्यांसाठी, कारण की एवढ्या हाय लेवलला पेपरमध्ये प्रश्न विचारले नाही पाहिजे आय टी आयच्या मुलांसाठी. पण बायचान्स समजा एखादी कठीण एक्झाम असली किंवा कठीण पेपर आला सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी किंवा स्टेट गव्हर्नमेंटसाठी, तर मग तिथे तुम्हाला असा पण प्रश्न सॉल्व करता आला पाहिजे. तर म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला इथं घेत आहे. ए आणि बी टोकामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे. ते एवढा सोपा नाही आहे इथे टोटल रेजिस्टन्स काढणं. ओके, मॅक्झिमम जणांना जेव्हा मी हे MCQची नोट दिली तेव्हा सॉल्व करता पण आला नसेल की टोटल रेजिस्टन्स काढायचा कसा. तर हे जे सर्किट आहे ना, इथे या सर्किटला सॉल्व करण्यासाठी आपल्याला स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करावा लागेल. आता स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनचा वापर का बरं? कारण की स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये शिकलो तर आपण की स्टार टू डेल्टा कसं करतात, डेल्टा टू स्टार कसं करतात, आणि त्यासाठी काय काय फॉर्म्युले लागतात. तर इथे हे जे सर्किट आहे, पहिले तर एक हे असं सर्किट आलं तुम्हाला, असं चौकोनी डब्बा दिसला आणि तुम्हाला ब्रिज जर दिसला, तर पहिले पाहायचं सर्किट सॉल्व करण्याच्या अगोदर स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या अगोदरची गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला. ओके, तर तिथे पाहायचं पहिले की हा ब्रिज बॅलन्स आहे का. कसा काय समजणार तुम्हाला ब्रिज बॅलन्स आहे? तर अपोजिटचा गुणाकार करून पाहायचा. जसं 2 ओहम आणि 6 ओहम, तर 2 ओहम आणि 6 ओहम या दोघांचा जर गुणाकार केला तर 2 गुणेला 6, तर ते होते 12. इथे लिहितो आहे खाली 12 बरोबर. आणि नंतर मग आणखी अपोजिट पाहून घ्या. हा 3 ओहम आणि हा 4 ओहम यांचा जर गुणाकार केला आपण तर तो पण होणार 12. अच्छा, नाचा मग आता दोघांचा गुणाकार 12 ओहम मिळाला म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की ब्रिज बॅलन्स आहे. सर मग ब्रिज बॅलन्स आहे तर झालं काय? ब्रिज बॅलन्स आहे म्हणजे ही जे मधातला जो 7 ओहमचा रेजिस्टन्स आहे ना, हा पिक्चरमधून गायब झाला. का बरं? कारण की या 2 पॉईंटमध्ये व्होल्टेज असेल सारखं, आणि या 2 पॉईंटमध्ये व्होल्टेज सारखं असल्याच्या कारणानं इथून जो वाहणारा करंट आहे या 7 ओहममधून वाहणारा, तो असेल 0 करंट आहे, म्हणजे ही ब्रँचच कामाची नाही आहे, मग ही सर्किटमधून निघून गेली. ओके, तर आता आपण या सर्किटला सॉल्व करू शकतो डायरेक्टली. सर्किट काय आहे आपलं? हे तो कन्सेप्ट समजून सांगत आहे बरं मी तुम्हाला, लक्षात ठेवा, काळजीपूर्वक बाहेर काय नाही का. तर हे सर्किटला जर आपण पुढे काढलं तर हे पुढे सर्किट होणार असं. मी याला परतच काढतो आहे इथे. हे
हे सर्किट होणार असं. ती मधली ब्रँच निघून गेली 7 ओहमची. सर्किट डायग्राम बरोबर नाही आहे ना, त्याच्या बाबतीत तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर किती होतं इथे व्हॅल्यू पाहू द्या एकदा. 2 6 3 4. इथे आहे 2 ओहम, इथे 6 ओहम, इथे 3 ओहम आणि इथे 4 ओहम. बरोबर. तर 4 साइन दोन्ही 12 होतात आणि 4 तेरी 12 होतात. तर आता काय करायचं पहा, आपल्याला टोटल रेजिस्टन्स काढायचा होता ना ए आणि बी मध्ये. तर वरची जे ब्रँच आहे ती आहे सिरीजमध्ये. मी अगोदरही तुम्हाला अशाच एका प्रॉब्लेममध्ये एक्सप्लेन केला आहे आजच्याच लेक्चरमध्ये. खाली जे आहे तेही सिरीजमध्येच आहे. तर खाली किती होणार मग 6 आणि 4 10 ओहम आणि वरतो जो आहे तो होणार 5 ओहम. 3 आणि 2 5 ओहम. तर पहा हे सर्किट पुढे असं निघणार. मग हा वरचा एक आणि हा खालचा एक आणि हे पॅरललमध्येच कनेक्टेड राहतील. आहे ना, हे दोन टोक जे आहेत ए आणि बी हे असेच राहतील. वरतो जो आला आहे तो आला आहे 5 ओहमचा रेजिस्टन्स आणि खाली जो आहे तो आहे 10 ओहमचा रेजिस्टन्स. आणि आता हे जे दोन रेजिस्टन्स आहेत हे आहेत आपले पॅरललमध्ये. तर पॅरललमध्ये जर आपल्याला टोटल रेजिस्टन्स काढायचा असेल तर अंशामध्ये गुणाकार, छेदामध्ये बेरीज. तर 10 अधिक 5 अधिक 10 15. तर 5 एक 5, 5 तेरी 15. उत्तर किती आलं 10/3. 10/3 म्हणा किंवा मग 3.33 म्हणा, हे पण बरोबर आहे. तर आता ऑप्शन जसं असेल तसं मार्क करावं लागेल आपल्याला. 10/3. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेम एवढं कठीण असतं जर हे ब्रिज बॅलन्स नसता झाला तर. म्हणजे हे जे आहे 2 ओहम आणि 6 ओहम हा ब्रिज बॅलन्स नसता झाला, म्हणजे दोघांचा गुणाकार सारखा नसता आला, तर या सर्किटला कसं सॉल्व करावं लागलं असतं ते मला तुम्हाला सांगायचं आहे. पहा, तर तुम्हाला इथे कोणतेही राईट साईड किंवा लेफ्ट साईड, जसं लेफ्ट साईडचे हे 2 7 4 हे पहा डेल्टा दिसते तुम्हाला इथं. हा डेल्टा दिसतो आहे एक. किंवा मग दुसरा डेल्टा तुमचा हा झाला असता 3 7 आणि 6. तर या एका डेल्टापैकी तुम्हाला स्टारमध्ये कन्वर्ट करावं लागलं असतं आणि मग स्टारमध्ये कन्वर्ट करून मग पुढे त्याला प्रॉब्लेमला सॉल्व करावं लागलं असतं, कोणतेही एका साईडचा. ओके. तर सुदैवाने इथं जमलं काम. तर पेपरमध्ये तुमचं असंच येईल, पण कधी स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनचं काम पडणार नाही तुम्हाला करायचं, कारण की तेवढा आय टी आयच्या लेवलला तेवढं प्रॉब्लेम देणं बरोबर नाही आहे, कारण ते सॉल्व करताना खूप वेळ लागतो प्रॉब्लेमला. तर 30 नंबरचा प्रॉब्लेम आहे इथं. क्रिचॉफ्स स्पेलिंग बरोबर नाही आहे तर तरी लक्षात ठेवता. क्रिचॉफ्स करंट नियम, क्रिचॉफचा जो करंट लॉ आहे जंक्शनशी निगडीत आहे. ओके. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जो क्रिचॉफ्स करंट लॉ असतो तो कशावर बेस आहे की किंवा कशाच्या निगडीत आहे की, आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ कशाशी निगडीत आहे. तर क्रिचॉफ्स करंट लॉ जो आहे तो चार्ज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीशी निगडीत आहे की कन्झर्वेशन ऑफ चार्जशी निगडीत आहे. कोणता लॉ? करंट. तर पाठ करण्याची ट्रिक पण सांगितली होती, त्याचं उत्तर आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मी जेव्हा शिकवतो थेरी तेव्हा तुम्हाला फक्त कसे आले उत्तर हेच नाही, ते कसे पाठ करायचे हे पण तुम्हाला सांगतो की जेणेकरून तिथल्या तिथेच आपला अभ्यास होतो. आकृतीमध्ये दाखवलेले सर्किट बंद, क्लोज सर्किटचा भाग आहे रिकामी जागा. आकृतीमध्ये दाखवलेले सर्किट म्हणजे बंद आहे, क्लोज आहे, तर सर्किटचा भाग आहे. तर VA मायनस VB. पहा, हा प्रश्न थोडा समजण्यासाठी हे होता, कन्फ्युजिंग होता. याचं म्हणणं असं आहे प्रश्नाचं की हे जे सर्किट दाखवलेलं आहे, डायग्राम दाखवले, हे एका कोणत्या तरी सर्किटचा क्लोज भाग आहे, एका क्लोज सर्किटचा भाग आहे असं तुम्ही समजा आणि VA मायनस VBचं उत्तर काढा. असेच 2 प्रश्न आपण वरतं सॉल्व केलेले आहे, आठवत असेल तुम्हाला तर. ठीक आहे. तर इथलं व्होल्टेज काढू शकतो ना आपण. आता डायरेक्टली शॉर्टकट सांगू शकतो. 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे, 2 एम्पियर करंट वाहत आहे, म्हणजे इथे आहे 4 व्होल्ट. ओके. इथे 3 व्होल्ट आहे आणि इथे 1 ओहम आहे. तर 1 गुणिला जर 2 केलं तर इथे येणार 2 व्होल्ट. बस. आता प्लस मायनस द्या. इथे प्लस घेतला तर इथे प्लस येणार, इथे मायनस. हे बॅटरीचं टोक प्लस ऑलरेडी दिलेलं आहे, हे मायनस आहे, हे प्लस, हे मायनस. करा सॉल्व मग आता. तर इथे येणार +4, हा पहिला व्होल्टेज ड्रॉप. दुसरा येणार +3 व्होल्ट आणि तिसरा येणार +2 व्होल्ट. याची जर बेरीज केली तर 4 आणि 3 7 आणि 2 9. तर 9 व्होल्ट जे आहे ते येणार आपलं इथे. तर 31 नंबरचं जे प्रॉब्लेम आहे त्याचा आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, क्रिचॉफ्स व्होल्टेज नियम म्हणजे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ कशाशी निगडीत आहे. जसं आपण थोड्या वेळा अगोदर पाहिलं होतं की व्होल्टेज लॉ जो आहे क्रिचॉफ्स करंट लॉ तो कशाशी निगडीत होता, तर तो होता आपला चार्जशी. तर इथे विचारलेला आहे क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. तर क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ जो आहे
तो एनर्जीशी निगडीत आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर येणार ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 4 सारख्या किमतीचे 4 ओहमचे विरोध रेजिस्टन्स सर्किटमध्ये दाखविल्याप्रमाणे जोडले आहे. तर पॉईंट ए आणि बी मध्ये एकूण विरोध काढा. तर पॉईंट ए आणि बी मध्ये एकूण विरोध काढायचा आहे. तर खूप साऱ्या मुलांनी याला मिस्टेक केली होती. तर पहा मित्रांनो, हा जो पॉईंट आहे आणि हा जो पॉईंट आहे, या दोन पॉईंटमध्ये पहा, इथून जर खालून करंट निघाला तर तो या 4 ओहमच्या रेजिस्टन्समध्ये गेला आणि मग डायरेक्टली इथं येऊन बाहेर येऊन दुसऱ्या रेजिस्टन्समध्ये, कोणत्या दुसऱ्या रेजिस्टन्समध्ये गेला का? नाही, डायरेक्ट या पॉईंटवर आला. म्हणजे हा आहे पॅरलल, बरोबर, या दोन पॉईंटमध्ये. आता वरतं जर पाहिला आपण, तर इथून जर करंट या 4 ओहमच्या रेजिस्टन्समध्ये गेला तर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तो दुसऱ्या रेजिस्टन्समध्ये गेला, आणखी 4 ओहमच्या. या 4 ओहमच्या रेजिस्टन्समधून आल्यानंतर तो तिसऱ्या 4 ओहमच्या रेजिस्टन्समध्ये गेला आणि मग बाहेर आला. मी काय म्हटलं तुम्हाला, सिरीज सर्किटची डेफिनेशन, एकामधून दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये. असा जर करंट वाहत असेल तर तेव्हा ते सर्किट असते सिरीज सर्किट. ओके, त्याच्यामुळे 4 आणि हा 4, हा 4, हा 4 आणि हा 4 या सर्वांची काय होणार, बेरीज, सम होणार. तर हे सर्किट होणार असं. वरतून येणार किती, 12 ओहम. ठीक आहे, खालचा जो आहे जो तसाच राहणार, किती ओहमचा, 4 ओहमचा. ओके, आणि हे ए आणि बी टर्मिनल. तर पहा, आता वरता आहे 12 ओहम, खाली आहे 4 ओहम, आणि हे जे दोन रेजिस्टन्स आहेत हे आहेत पॅरललमध्ये. तर पॅरललमध्ये जर दोन रेजिस्टन्स असेल तर दोघांचा अंशामध्ये गुणाकार, छेदामध्ये दोघांची बेरीज. 4 1 4, 4 चूक 16, 4 तेरी 12. तर याचा आन्सर येणार मग ए. ठीक आहे, तर 33चा आन्सर आहे आपल्याकडे ए. नंतरचा क्वेश्चन्स आहे, आकृतीमध्ये दाखविलेल्या सर्किटमध्ये पी आणि क्यू टोकामध्ये एकूण विरोध माहीत करा. हां, हे एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. आता जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, ते इथे आहे. आता पहा, इथे तुम्हाला आता पी आणि क्यू या दोन टर्मिनलमध्ये काय करायचं आहे, टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, पेपरमध्ये आलं तर तुम्ही सॉल्व करू शकणार या प्रॉब्लेमला. तर कसं आहे, इथे हे जे आहे ना, हा तुम्हाला एक इथे डेल्टा दिसतो आहे असा, एक डेल्टा इकडे पण आहे असा, त्रिकोण म्हणा किंवा डेल्टा म्हणा. तर मी काय म्हटलं तुम्हाला, या दोन डेल्टापैकी कोणताही एक डेल्टा सॉल्व करा आणि डेल्टा टू स्टार ट्रान्सफॉर्मेशन करा. जसा हा जो आहे आता, याला मी असं सॉल्व करतो आहे. ओके, इथे अशा प्रकारे. आता पहा, ह्या इथे होणार ह्या तिघांच्या व्हॅल्यू. तर इथे 20 ओहम आहे, इथे 20 ओहम आहे आणि इथे 20 ओहम आहे. तर डेल्टामध्ये जे व्हॅल्यू दिलेल्या ते तिन्ही सारख्या आहे. जर डेल्टामधल्या किंवा स्टारमधल्या व्हॅल्यू दिलेल्या सर्व सारख्या असेल तर आपण डायरेक्टली शॉर्टकट फॉर्म्युल्यानं स्टारमधल्या किंवा डेल्टामधल्या व्हॅल्यू काढू शकतो. जशा त्यासाठी फॉर्म्युला असा आहे की आर डेल्टा इज इक्वल टू 3 इंटू आर स्टार. म्हणजे स्टारच्या रेजिस्टन्सला जर आपण 3ने गुणलं तर तुम्हाला डेल्टामधला रेजिस्टन्स मिळतो. तर इथे आपल्याला डेल्टा नाही काढायचा, इथे काय काढायचं आपल्याला, स्टारवाला काढायचा आहे. तर या डेल्टाच्या रेजिस्टन्सला मग 3ने भागावं लागेल, कारण हा 3 जर इकडे गेला तर खाली जाणार ना. तर आपल्याला स्टारमधला रेजिस्टन्स मिळेल. तर 20ला जर आपण 3ने भागलं तर इथे होणार 20/3. तर प्रत्येकाची व्हॅल्यू इथे येईल 20/3, इथे पण येणार 20/3. प्रत्येकाची व्हॅल्यू आली 20/3. आता या सर्किटला परत काढावं लागेल आपल्याला आणि मग पाहावं लागेल की हे सर्किट कसं सॉल्व होते. तर पहा, एक सेकंद. इथे सॉल्व करतो आहे याला राईट साईडला. तर या सर्किटला पहिले तुम्ही स्टार जे केलेलं आहे त्याला काढून घ्या. कसं काढा, हे जे आहे, एक सेकंड. पहा, हा निघाला आपला स्टार रेजिस्टन्स, जो हा दिसते ना आपल्याला इथला, तो मध्यातला हा आहे 20/3 ओहमचा एक रेजिस्टन्स. त्याच्यानंतर मी हा जो रेजिस्टन्स आहे इथला, याला असं सरळ करतो आहे. एक सेकंद थांबा. हे जो स्टार दिसतो ना आपला, हा वाला इकडचा, हा पहिलावाला रेजिस्टन्स, याला असं सरळ काढलं. किती आहे हा, 20/3. आणि याच्या पुढचा जो आहे हा, याला पण असं सरळ काढतो आहे. हा आहे 20/3. आणि जो मधला आहे हा वाला पॉईंट,
इथून एक वरतं जात आहे, तर तो काढतो आहे इथे असा 20/3. तर हे झालं आपलं स्टार. आता हा तर कॅन्सल झाला, हाही कॅन्सल झाला आणि हाही कॅन्सल झाला, हे नाही राहिलेले आहेत आता. आता काय राहिलं फक्त हा 20 ओहमचा, आणि हा 20 ओहम या पॉईंटवर आहे आणि या पॉईंटवर आहे, म्हणजे हा जो आहे इथे असा आहे ना. तर वरचा जो पॉईंट आहे, सपोज याला मी नाव देतो आहे, काही नाव देऊ शकतो तुम्ही, याला XY नाव दिलं, याला Y नाव दिलं, ठीक आहे. तर जो हा 20 ओहमचा रेजिस्टन्स आहे, हा या X पॉईंटमध्ये आणि या Q पॉईंटमध्ये आहे. तर वरचा जो पॉईंट आहे हा 20 ओहमवाला, हा कुठं लागलेला आहे एक्सला, तर म्हणजे हा आहे आपला X पॉईंट, आणि या एक्समध्ये इथे 20 ओहमचा रेजिस्टन्स आहे आणि तो किती Q. तर हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट होणार आपला Y, हा वाला, हा होणार Y, हा नाही होणार Y, ठीक आहे. तर हा Y आहे, आणि या Y आणि Qमध्ये, या Y आणि Qमध्ये 20 ओहमचा रेजिस्टन्स एक आणखी आहे, तर हा होणार +20 ओहमचा. बस, आणि खाली इथून इथे हा पॉईंट P राहणार, आणि इथे परत 20 ओहमचा एक किती 30 ओहमचा रेजिस्टन्स आहे. तर हे सर्किट झालं असं. आता या सर्किटला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर काय होणार पहा बरं, हे जे आहे इथे किती आहे 20 ओहमचा. तर हे वरचे जे दोन रेजिस्टन्स आहे हे तुम्हाला सिरीजमध्ये दिसते आहे. पाहून घ्या, हे सर्किट असं जर पाहिलं तुम्ही तर हे आहे सिरीजमध्ये, आणि खाली हे दोन रेजिस्टन्स पण सिरीजमध्ये आहे. तर या सर्किटला तुम्हाला परत काढावं लागेल. तर मी आता इथं काढतो याला साईडला, ठीक आहे, एक सेकंड. तर इथे हे जे प्रॉब्लेम आहे याला आपण सॉल्व करू. हा 20/3 जसा तसंच राहणार, फक्त वरच्याची इथलेची ॲडिशन होणार आणि या खालच्याची ॲडिशन होणार. तर 20/3 + 20, तर 20/3 + 20 किती होणार इथे पहा बरं, 20/3 + 20, तर हे होणार 80/3. ओके, आणि इथे पण 80/3च होणार. तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे पुढे. त्या सर्किटला काढावं लागेल अशा प्रकारे. हा झाला एक, हा झाला एक, याच्यावरतं एक येणार असा, आणि इथूनच एक खाली रेजिस्टन्स येणार जो आहे 30 ओहमचा. हा 30 ओहमचा खालचा रेजिस्टन्स, हा पॉईंट P, हा पॉईंट Q, हा आहे 20/3, हा आला आपल्याकडे 80/3, आणि हा आला आपल्याकडे 80/3. कसे आले हे 80/3 80/3 कळलं ना. इथे या दोघांची काय केली आपण, सम केली, कारण की सिरीजमध्ये आहे. चला, तर आपल्याला काढायचं P आणि Qमध्ये. तर आता एक गोष्ट आणखी इथे लक्षात येते की हे जे 80/3 आहे हे दोघं जण आहेत पॅरललमध्ये. ओके, आणि दोन रेजिस्टन्स जर सारख्या व्हॅल्यूचे पॅरललमध्ये असतील तर त्यांचा टोटल रेजिस्टन्स जो होतो तो होतो हाफ. तर या 80/3ला डिवाईड करणार 2ने, तर इथे हा 80 राहणार, हा 3 खाली येणार वरचा, आणि हा गुन्ह्याला 2. तर ह्या दोननं जर आपण याला भाग दिला तर हे होणार 40. तर 40/3 हे आपलं ॲन्सर होणार. ते कुठलं, इथल्यासाठी. तर आता पुढे जर आपण या सर्किटला सॉल्व केलं, डायग्राम काढायची पहिले परत तसंच. हा पॉईंट P, हा पॉईंट Q, इथे आहे 20/3, आणि इथे आला आपल्याकडे 40/3, आणि जो खालचा रेजिस्टन्स आहे तो येणार 30 ओहमचा. चला, आता काय होणार पहा बरं. याला जर सॉल्व करतो म्हटलं तर आपण हे जे आहे हे दोन रेजिस्टन्स हे कसे आहेत आता सिरीजमध्ये, तर 20 सिरीजमध्ये होणार ॲडिशन, तर 20/3 + 40/3, तर छेद सारखा दोघांचा म्हणजे कॉमन येणार, आणि 20 आणि 40ची होणार सम, तर ते होणार 60. तर 60ला जर 3ने भाग दिलं तर ते होणार किती, 20, बरोबर. तर मग हे सर्किट परत असं येणार, हा परत P, हा Q, आणि खाली येणार 30 ओहमचा. हा वरचा आला आता 20 ओहमचा, आणि खालचा आहे 30 ओहमचा. बस, आता फायनल आपण आपल्या आउटपुटमध्ये आलो आहे की हे दोन रेजिस्टन्स जे आहेत ते पॅरललमध्ये आहेत. तर दोघांचा अंशामध्ये गुणाकार, छेदामध्ये दोघांची बेरीज, हा 0 झाला कॅन्सल, 5 × 30, आणि साईन दोन्ही 12. ठीक आहे. तर फायनल जे ॲन्सर आला आपलं ते आलं 12 ओहम. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, एकदम सहज कळणार नाही तुम्हाला, 2-3 वेळेस त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे.
तर 34 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर आहे आपलं, एक सेकंड, बी. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आपल्याकडे 35 नंबरचा, 8 ओहम रजिस्टर, 8 ओहम नाही आहे, 8 रजिस्टर आहे. 8 रजिस्टर 10 ओहम किंमत असलेले, 10 ओहम किंमत असलेले सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहे. तर ए आणि बी टोकामध्ये एकूण विरोध माहीत करा. ओके, तर इथे जे सर्किट आहे पहा, हे असं सर्किट दिलेलं आहे आणि या ए आणि बी टोकामध्ये हा जो ए आहे आणि हा बी आहे, या दोन टोकामध्ये आपल्याला टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. असे हे 8 रजिस्टर आहेत टोटल. तर कसं कळणार आपण आता यांचा टोटल रेजिस्टन्स? तर मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये हे दोन जे रेजिस्टन्स आहेत हे रिडंडंट म्हणजे होतात, हे आपल्या कामाचे नाही आहेत. तर हे कामाचे नसल्याबरोबरच काय लक्षात येते आपल्याला की हे दोघं जण आहेत हे सिरीजमध्ये आहेत आणि हे वरचे इकडचे सिरीजमध्ये आहे. तर हे 10 आणि 10 होणार 20 आणि हे 10 आणि 10 होणार 20. हे 20-20 जे आहे ते पॅरललमध्ये येतात. तर 20/2 म्हणजे होतात 10. तो टोटल रेजिस्टन्स या दोघांचा मधातल्याचा आला 10. हा 10, हा 10 आणि हा 10 हे होणार सिरीजमध्ये, तर ते होणार 30. ठीक आहे. तर 35ची जे व्हॅल्यू आहे 35 नंबरच्या प्रॉब्लेमची ते आहे आपल्याकडे 30 ओहम. ओके, तर याचा आन्सर आहे 35 नंबरचं, ते आहे 30 ओहम. पहा 36 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे. 50 व्होल्टची बॅटरी आहे, 50 व्होल्ट बॅटरी 10 ओहम रेजिस्टन्सची समांतर पॅरलल जोडली आहे. सर्किटमधून 4.5 ॲम्पियर करंट वाहत आहे. सर्किटमधून किती ॲम्पियर करंट वाहत आहे? 4.5 ॲम्पियर करंट वाहत आहे. तर बॅटरीचा आंतरिक इंटरनल रेजिस्टन्स काढा. तर काही मुलं म्हणतील सर की हे बॅटरी चॅप्टरचं अजून तर बॅटरी झालीच नाही आपली चॅप्टर. तर असं काही नाही आहे. हे प्रॉब्लेम जे जरी बॅटरी चॅप्टरवर डिपेंड आहे तरी हे DC सर्किटचं कॅल्क्युलेशन याला कामी पडते. तर काय करावं लागेल, पहिले तुम्हाला डायग्राम काढावी लागेल आणि मग त्याच्यानंतर त्याला सॉल्व करावं लागेल. तर कसं, डायग्राम तर इथे दिली नाही आहे, तर डायग्राम कशी काढणार पहा. 50 व्होल्टची बॅटरी आहे आणि त्याला इंटरनल रेजिस्टन्स पण दिला आहे आणि तोच विचारलेला आहे आपल्याला. 50 व्होल्टची बॅटरी आहे, व्होल्टची बॅटरी आहे. हे बॅटरीचं नेहमी कधी लक्ष ठेवा, हा सेल आणि त्याच्यासमोर हा असा रेजिस्टन्स, हे झाली पुरी बॅटरी आपली. आणि हे पॅरललमध्ये लावली आहे म्हणते 10 ओहमच्या रेजिस्टन्ससोबत. ओके, हा जो आहे 10 ओहमच्या रेजिस्टन्ससोबत आणि या सर्किटमधून जो आहे तो करंट वाहत आहे 4.5 ॲम्पियर आणि आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे स्मॉल आरची व्हॅल्यू काढायची आहे. तर कसं होणार आता इथे पहा, इथे लावावं लागेल तुम्हाला KVL कसं लावतात बेसिकमध्ये, सगळ्या व्होल्टेज ड्रॉपची अल्जेब्रिक जे व्होल्टेज ड्रॉप आहे त्याची अल्जेब्रिक सम 0 येते. तर इथून जर आपण स्टार्ट केलं तर हा पहिला इथून स्टार्ट करताय आपण, तर हा पहिला टोक कोणता लागला? मायनस. तर म्हणून मग -50 घ्या. ओके, हा -50 नंतर 4.5 गुणिले 10 कराल, इथलं हा प्लस, हा मायनस, हा प्लस, हा मायनस. तर इथे किती ड्रॉप होणार आहे बा? 10 गुणिले 4.5, 10 ओहम रेजिस्टन्स आहे, 4.5 ॲम्पियर करंट वाहत आहे, म्हणजे 45 व्होल्टचा ड्रॉप आहे. इथे किती ड्रॉप होणार? तर I गुणिले R. तर I किती आहे आपल्याकडे? 4.5 आणि R तर काढायचा आहे म्हणून तो तसं येणार. तो जो पहिला ड्रॉप, पहिलं जे चिन्ह आहे आपल्या डायरेक्शननुसार ते आहे प्लस, तर +45 येणार, +45. नंतर समोर जर आलो आपण याच डायरेक्शननं, तर इथं प्लस लागलं तर प्लस आणि इथे किती ड्रॉप होऊन राहिला? R गुणिला 4.5. IR म्हणजे तेच I दिलेला आहे इथे 4.5 बरोबर 0. आता याला सॉल्व करा, सिम्प्लिफाय करा. कसं होणार आहे सर्किट पुढे? हा R असाच राहणार, हा 4 पॉईंट असाच राहणार, बरोबरच्या चिन्हाच्या इकडचा 0 तर काही व्हॅल्यू, कारण की जेव्हाही इकडे काहीतरी व्हॅल्यू येणार तेव्हा 0 निघून जातो. तर हा जो 50 आहे हा इकडे जाणार बरोबर चिन्हाच्या, तर हा +50 होणार आणि हा 45 जर इकडे गेला तर हा -45 होणार. ठीक आहे, तर 4.5 आणि हा इथे R बरोबर 50मधून 45 गेले किती राहिले? 5. तर 5 जर आपण 4.5 केलं तर आन्सर येणार 1.11. तर 36 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे आपल्याकडे, एक सेकंड, 36 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे आपल्याकडे D. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 37 नंबरचा.
पहा, आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये पहिले प्रश्न वाचून घेतो आहे. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये 6 रजिस्टरच्या बाजूचे व्होल्टेज 48 व्होल्ट आहे. तर सर्किटमध्ये येणारा करंट किती? खूप बारकाईनं क्वेश्चन्स आपल्याला वाचावे लागेल. 6 ओहमचा जो रेजिस्टन्स आहे त्याच्या बाजूचे व्होल्टेज किती आहे म्हणते? 48 व्होल्ट आहे. लिहिलं आहे ते एक्झाममध्ये क्वेश्चन्समध्ये. तर सर्किटमध्ये येणारा करंट काढा. सर्किटमध्ये येणारा करंट काढा म्हणजे तुम्हाला काय काढावं लागेल? हा वाला टोटल करंट काढावा लागेल. आता कसा निघेल टोटल करंट? इकडे जाणारा करंट प्लस इकडे जाणारा करंट, तर तुम्हाला इथला करंट मिळेल. इथला करंट म्हणजेच आय आहे. तर चला, इकडे किती करंट जाणार? सिम्पल आहे रे भाऊ. 6 ओहमचा रेजिस्टन्स दिला आहे, 48 व्होल्टेज आहे. तुम्ही जर याला ट्राय केलं असेल व्हिडिओ स्टॉप करून, तर 48 भागायला 6, 6 8 48 म्हणजे हा आला 8 ॲम्पियर. बरोबर. आता हेच 48 व्होल्ट इकडे पण मिळेल ना, कारण की हे दोघं जे आहेत हे पॅरलली कनेक्टेड आहेत. ठीक आहे बा, खालून अटॅच आहे हा वायर. सर या खालच्याचं घेणं देणं नाही का सध्या? काहीच घेणं देणं नाही आहे सध्या. ओके, तर इथे 48 आहे, हेच 48 व्होल्ट इथे येणार. आणि इकडचा जर करंट काढायचा असेल आपल्याला, तर 48 भागायला 12, तर हे झाले 12 चूक 48. तर इकडे आला आपल्याकडे 4 ॲम्पियर आणि इकडे चालला 8 ॲम्पियर. तर टोटल करंट आला आपल्याकडे 12 ॲम्पियर. मग हा खालच्या व्हॅल्यूने कन्सिडर करायला लागत का सर ह्यावाल्या? असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये येत असेल तर नाही. का बरं? कारण की इथे खाली जे आहेत ना कनेक्शन्स आहे, इथे बा असे जोडलेले कनेक्शन्स आहेत. कारण की जो काही करंट वरतून आला तो नंतर मग डिवाईड होणार. इथं परत 12 होणार आणि तो 12 नंतर खाली वेगवेगळा डिवाईड होणार. तर आपला आन्सर इथंच खतम होऊन जाणार. त्याचं आन्सर आहे आपलं 12 क्वेश्चनचं. ठीक आहे, तर आन्सर येईल डी, 37 डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आकृती क्रमांक 37मध्ये 8 ओहम रजिस्टरमध्ये खर्च होणारे दाब व्होल्टेज ड्रॉप किती? आकृती क्रमांक 37 म्हणजे हीच वालीवरची आकृती पाहिजे. आकृती क्रमांक 37, 8 ओहम. कुठे आहे 8 ओहम? 8 ओहम विचारलेलं आहे की किती? हां, 8 ओहम रजिस्टरमध्ये खर्च होणारे दाब व्होल्टेज ड्रॉप किती? तर 8 ओहमचा रेजिस्टन्स कुठं दिसतो रे बा तुम्हाला? इथे 8 ओहम तर नाही आहे, इथे 12 ओहम आहे, 6 ओहम आहे, 30 ओहम आहे, 12 ओहम, 15 आणि 10 ओहम आहे. हां, हा वाला आहे इथे 8 ओहम दिसतो आहे खाली. तर हा जो 8 ओहम आहे इथून किती ड्रॉप होणार? तर सिम्पल आहे. इथं वरतून करंट किती होता? 12. तर आउटपुट करंट बरोबर इनपुट करंट असते. वरतून जर 12 आला तर तो किती ब्रँचमध्ये डिवाईड झाला, शेवटी जर एकत्र होत असेल तर एकत्र तेवढाच होणार जेवढा वरतून आला होता. तर वरता 12 ॲम्पियर करंट होता, तर खाली पण 12 आला असेल. तर 12 96, तर 96 व्होल्ट जे आहे ते इथे काय होईल? ड्रॉप होणार. तर याचा आन्सर राहणार आपलं 38चं डी, 96. नंतरचा क्वेश्चन्स आहे 8 रजिस्टर प्रत्येकी 20 ओहमचे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहे. तर ए आणि बी टोकामध्ये एकूण विरोध किती? पहा, असंच प्रॉब्लेम आपण ऑलरेडी एक सॉल्व केलेला आहे वरतं. ठीक आहे, तर काय करावं लागेल याच्यामध्ये? हा वाला ए आणि बीमध्ये काढायचा आहे ना. तर ए आणि बीमध्ये जर काढायचं असेल तर हा वाला कॅन्सल होणार. ठीक आहे, म्हणजे या ए आणि बीमध्ये जर काढायचं असेल तर हा पहिला 20 ओहमचा आणि हा 20 ओहमचा रेजिस्टन्स कॅन्सल होणार आणि हे दोघं जण येणार सिरीजमध्ये. मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा तुम्हाला आता हा कन्सेप्ट एक्सप्लेन करून देत आहे. बरोबर, तर हे होणार 40 ओहम आणि खाली पण 20 + 20 40 ओहम. आता हे दोघंही पॅरललमध्ये येणार, तर या दोघांचा रेजिस्टन्स येणार 20 ओहम, पॅरललमध्ये अर्धा. तर हा 20, हा 20 आणि हा 20 हे येणार सिरीजमध्ये. तर याची व्हॅल्यू येणार किती? 20 + 20 + 20 म्हणजे 60 ओहम. तर आन्सर आहे 39चं बी. ओके, एक सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 40 नंबरचा. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे सर्किट ए आणि बी टोकामधील एकूण विरोध माहीत करा. हा जो ए आहे आणि बी आहे या दोन टोकामध्ये आपल्याला टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर कसा फाइंड आउट करणार? या साईडनं चला आता असं एक एक रेजिस्टन्स कमी कमी करत. तर पहा, हा जो 3 ओहम आहे आणि हा 3 ओहम आहे हा होणार सिरीजमध्ये, कारण की इथून इकडे कोणताच दुसरा रेजिस्टन्स नाही आहे. तर 3 आणि 3 किती होणार? 6. सिरीजमध्ये बेरीज होते ना. तर तो जो 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे तो इथेच लागणार या दोघांच्या मधात. हा निघून जाणार आणि त्या दोघांच्या जागेवर येणार 6.
आता पहा, हा 6 जसा आला तसा हा 6 आणि 6 तुम्हाला दिसतो आहे पॅरललमध्ये. तर पॅरललमध्ये या दोघांचा रेजिस्टन्स होणार 3 ओहम, कारण की अर्धा. बरोबर. तर मी आता या सर्किटला मोडत पण आहे. पहिले तुम्ही असं समजू नका, पहिले याला समजून घ्या प्रॉब्लेमला, मग स्वतः करा. ठीक आहे ना. तर मी एक स्टेप लिहिली तर तुम्ही एक स्टेप लिहून राहिले, असं नका करू. तर नंतर आहे हे जे खालचं आहे हे टोक, इथं हा 6 गेला ना आता, तर इथे आला आता 3 ओहमचा रेजिस्टन्स. तर इथे तो कुठं लागणार, तो याच 2 टोकांवर. आता पहा, हा तर निघाला आहे ना डिक्शनरीतून आपल्या, तर हा आहे आपल्याकडे 3 ओहमचा. तर हा 3 ओहमचा आणि हा 3 ओहमचा हे येत आहे सिरीजमध्ये, हे वाले दोन. तर हे जे सिरीजमध्ये आले, तर सिरीजमध्ये काय होईल, याची सम होणार. तर ती सम होणार किती, 3 + 3 6. ओके, 3 + 3 6. प्रॉब्लेम कठीण नाही आहे, प्रॉब्लेम सिम्पल आहे ते. ठीक आहे, फक्त हळूहळू तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि प्रॅक्टिस करावं लागेल. तर हा 3 आणि जो इथं 3 होता तो आला 6. एकच कार्यक्रम होऊन राहिला, 6 6 3 होऊन राहिला, 3 3 6 होऊन राहिला पेपरमध्ये, म्हणजे या क्वेश्चन्समध्ये. तर परत आता इथं 6 6 आला, म्हणजे 6 6 आला म्हणजे इथं 3 होणार. ठीक आहे ना, पॅरलमध्ये अर्धा रेजिस्टन्स. मग परत हा 3 आणि हा 3 सिरीजमध्ये येणार, तर 6 होणार, म्हणजे परत इथे 6 ओहमचा रेजिस्टन्स येणार असा. मग परत तो 6 आणि 6 जो आहे हा वाला नवीन, आणि हा 3 होणार. मग हा परत 3 आणि 3 किती होणार, 6 होणार. ठीक आहे, मी फास्ट सांगितलं थोडंसं, कारण की तुम्हाला नंतर त्याला सॉल्व करून पहा. तर इथे जे आहे टोटल रेजिस्टन्स तो किती येणार, इथं 6. पण अजूनही आपल्याला टोटल रेजिस्टन्स मिळालेला नाही आहे. आता लास्ट स्टेप उरली आहे की ए आणि बी टोकामध्ये 2 रेजिस्टन्स उरलेले आहे, एका वरती 6चा आणि खाली आहे 3चा. तर परत आणि 6ला सॉल्व करावं लागेल. तर 3 आणि 6ला सॉल्व करताना कसं सॉल्व करणार, पॅरलमध्ये अंशामध्ये दोघांचा गुणाकार, छेदामध्ये दोघांची बेरीज, 3 1 3 3 3 3 9 3 1 3 3 2 6. तर किती आलं, 2 ओहम हे त्याची ॲन्सर येणार, म्हणजे बी. ठीक आहे, तर किती नंबरचा क्वेश्चन आहे हा, 40चा ॲन्सर आहे बी. नेक्स्ट आहे, आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये व्ही पी मायनस व्ही क्यू मधील पोटेन्शियल डिफरन्स काढा. व्ही पी आणि व्ही क्यू मधलं तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स काढायचं. सिम्पल आहे. पोटेन्शियल डिफरन्स जर काढायचा असेल तर सरळ सरळ या पहिल्या सगळ्यांचा टोटल रेजिस्टन्स काढून घ्या. याचा टोटल रेजिस्टन्स किती येणार, 6/3, तर तो येणार 2 ओहम. आणि या दोघांचा टोटल रेजिस्टन्स किती होणार, 12. ठीक आहे, आणि वरचा 12 ओहम आणि खालचा 6 ओहम हे येणार पॅरललमध्ये. तर 12 × 6 / 18, 6 1 6 6 3 18 3 चूक 12. तर याचं झाला टोटल रेजिस्टन्स 4 ओहम आणि याचा झाला 2 ओहम. तर 2 आणि 4 किती होणार, 6 ओहम. बरोबर. तर टोटल रेजिस्टन्स झाला 6 ओहम. आता या 6 ओहममधून जात आहे करंट आपला 0.5 अँपिअर. तर 0.5नं जर 6ला गुणला आपण तर ते ॲन्सर येणार 3 व्होल्ट. त्याचा ॲन्सर आता पहा, 3लाच आपण 3.0 असं पण लिहू शकतो. ओके, तर ते होणार 41चा ॲन्सर सी. नंतर आहे पुढे 42 नंबरचा क्वेश्चन्स. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये गॅल्व्हनोमीटर 0 रीडिंग दाखवत आहे, तर विरोध रेजिस्टन्सची किंमत काढा. सिंपल क्वेश्चन्स आहे. पहा, गॅल्व्हनोमीटर किती रीडिंग दाखवत आहे, 0 दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे बा, हे दिलेलं असेलच क्वेश्चन्समध्ये. तर याचा अर्थ असा आहे की ब्रिज बॅलन्स आहे. गॅल्व्हनोमीटरचा काटा 0 आहे, रीडिंग 0 आहे, म्हणजे ब्रिज बॅलन्स आहे. आणि ब्रिज बॅलन्स आहे म्हणजे याचा अर्थ काय की ऑपोजिटचा गुणाकार सारखा आहे. तर इथे ऑपोजिटचा गुणाकार काय होणार मग, 10च्या ऑपोजिट कोण आहे रे बा, 10च्या ऑपोजिट येणार आपला खालचा आर. तर आर तर माहीत नाही आपल्याला, तर आरच लिहिणार आपण इथं. आणि हे दोन ऑपोजिटमधले. ठीक आहे, तर किती होणार मग, 40 × 7. ओके, तर आता हा आरची व्हॅल्यू काढायची, तर हा 0 आणि हा 0 झाला कॅन्सल. आर = 7 चूक 28 ओहम. तर इथं ॲन्सर राहणार मग बी. ओके, 28 ओहम. सिम्पल प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आहे 43 नंबरचा क्वेश्चन. ओके, 5 विरोध सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत, तर ए आणि बी टोकामध्ये एकूण विरोध काढा. पहा, ए आणि बी टोकामध्ये तुम्हाला एकूण विरोध काढायचा आहे. सर्किट अशा प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे, 5 रेजिस्टन्स दिलेले आहे, व्हॅल्यू इथेच आहे. आता कोण सिरीजमध्ये कोण पॅरललमध्ये, तर काही मुलं असे म्हणतात सर 10 आणि 5 सिरीजमध्ये आहे. बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही 10 आणि 5ची बेरीज नाही करू शकत 15.
का बरं 10 आणि 5ची बेरीज करू शकत नाही? 10 आणि 5ची जर बेरीज केली तर हा बी पॉईंट गायब होऊन जाईल, आणि बी पॉईंट जर गायब झाला तर मग तुम्ही बी पॉईंट आणसाल कुठून? ठीक आहे, कारण दोघांचा एकत्र करून झालं ना तुम्ही, म्हणून 10 आणि 5ची बेरीज होणार नाही. मात्र हा जो 3 आणि हा 7 ओहम आहे, हे दोघं जण आहेत सिरीजमध्ये, तर या दोघांची होणार बेरीज. तर या दोघांची बेरीज झाली तर ते होणार 10 ओहम. आता त्यांच्या मिळून जो रेजिस्टन्स येणार 10 ओहमचा, तो या खालच्या 10 ओहमला पॅरललमध्ये लागणार. इथेच आहेत ना हे दोन वायरवरचे, तर हा 10 ओहम. आता हा 10 ओहम कशामुळे आला? या 3मुळे आणि या 7मुळे. खाली 10 ऑलरेडी आहे, तर हा 10 आणि 10 किती होणार आहे बा? 5 ओहम, बरोबर. तर इथे न्यू रेजिस्टन्स येणार 5 ओहम. आता पहा, हा 5 आणि इकडचा 5 हे दोघं जण सिरीजमध्ये येणार. तर सिरीजमध्ये जर आलं तर त्यांचा रेजिस्टन्स होणार 10. तुम्हाला एक एक आकृती काढावी लागेल, माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी इथे तुम्हाला एक एक आकृती दाखवून स्पेशल एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, मी तर डायरेक्टली उत्तरच सांगितले असते, पण मी तरी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करत आहे हे. तर 10 आणि 10चा टोटल रेजिस्टन्स किती होणार? 5. तर ॲन्सर येणार इथं 43चं सी. तुम्ही ट्राय करा, सॉल्व करा, स्टेप बाय स्टेप आकृती काढा, तुम्हाला जमेलच. 44 नंबरचा प्रश्न आहे, ए आणि बी टोकामध्ये एकूण विरोध माहीत करा. ठीक आहे, टोटल रेजिस्टन्स माहीत करायचा तुम्हाला कुठं? ए आणि बीमध्ये. काही प्रॉब्लेम नाही आहे आणि बीमध्ये. तर पहिले सॉल्व करा जे जे दिसते तुम्हाला. पहा, हे 3 जे आहेत ना, हे मला पॅरललमध्ये दिसते आहे, तर मग सॉल्व करायला पॅरललमध्ये. पहा, हे 16 आणि हे 16 दोन रेजिस्टन्स पॅरललमध्ये आहे. फास्टली कसं सॉल्व करणार? 3 आहेत ना, तर सध्या 2चा विचार करा. 2 दिसत आहेत मला, हे 16 16चे 2 16 16चे आहेत, तर दोघांचा होणार 8, आणि हा 8 आणि हा 8 मला पॅरललमध्ये दिसतो आहे, म्हणजे होणार 4. तर हा झाला 4 ओहमचा रेजिस्टन्स. हा 4 ओहम आणि हा 20 ओहम सिरीजमध्ये येत आहे, म्हणजे हा झाला 24 ओहम. खाली जर विचार केला मी आता खालच्या या सर्किटला खाली, तर हे 9 आणि 18 हे दोघं जण जे आहेत हे आहेत पॅरललमध्ये. तर याला सॉल्व करावं लागेल. 9 गुणेला 18 भागेला 9 अधिक 18 म्हणजे 27. तर 9 1 9, 9 3 27, 3 सक 18. तर या दोघांचा रेजिस्टन्स आला 6 ओहम. आता हा 6 ओहम आणि हा 6 ओहम सिरीजमध्ये येणार, तर ते होणार 12 ओहम. तर खाली आहे 12 ओहम आणि वरता आहे 24 ओहम. बस, हा रेजिस्टन्स आहेच नाही, आता कॅन्सल आहे तो, त्याला मिस्टेक व्हायचं नाही. 24 ओहम आणि 12 ओहमला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर काय होणार मग? 24 गुणेला 12 भागेला 36. तर 12 1 12, 12 3 36. ठीक आहे, आणि या 3नं जर आपण 24ला भागलं, एक सेकंड, या 3नं जर आपण 24ला भागलं तर 3 8 24. तर ॲन्सर आला आपलं 8 ओहम, जे ऑप्शन बीमध्ये आहे. ठीक आहे, 44चं बी. नेक्स्ट आहे 3 विरोध रेजिस्टन्स अनुक्रमे 6 4 ओहम 6 ओहम 10 ओहम समांतर पॅरललमध्ये जोडले आहेत. जे दिसते तुम्हाला 6 4 6 10 ओहम असे पॅरललमध्ये जोडलेले आहे. बॅटरी ई इज इक्वल टू 4.53 व्होल्टशी जोडलेली आहे. ही बॅटरी आहे ई, जिचं व्होल्टेज 4.53 व्होल्ट दिलं आहे, शी जोडली आहे. जर 6 ओहम विरोधमधून 0.6 ॲम्पियर करंट वाहत आहे. 6 ओहम विरोधातून 0.6 ॲम्पियर करंट वाहत असेल तर बॅटरीचा आंतरिक विरोध काढा. मस्त प्रॉब्लेम आहे, इम्पॉर्टंट, म्हणजे थोडंसं डोकं तुम्हाला इथं खर्च करावं लागेल. काही प्रॉब्लेम नाही आहे. पहा, हा जो 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे याच्यातून किती का करंट जातं? 0.6. तर करंट गुणेला जर आपण रेजिस्टन्स केला तर आपल्याला व्होल्टेज मिळते. तर 6 6 36 आणि एक घरांतर पॉईंट, तर 3.6 व्होल्ट. आता हे 3.6 इथे पण राहणार, खाली पण 3.6 राहणार आणि वरतं पण 3.6 राहणार, बरोबर. तर मला आता इथलं व्होल्टेजही माहीत आहे, इथला रेजिस्टन्सही माहीत आहे, तर मी इथला करंट काढू शकतो. कसा निघणार करंट? 3.6 भागेला 4, तर 9 चूक 36, म्हणजे इथे याला तुमचा 0.9 ॲम्पियर करंट. ठीक आहे. आता हा जो आहे, एक सेकंड, हां बरोबर, 9 चूक 36 म्हणजे 0.9, इथून 0.6 ऑलरेडी जात आहे, आणि खाली काढा किती जात होतं. तर खाली होणार 3.6 व्होल्टेज ऑलरेडी आहे, रेजिस्टन्स आहे 10, तर तो होणार 0.36. ठीक आहे, एक पॉईंट फक्त इकडे सरकेल. तर आता टोटल करंट जो आहे तो होणार आहे तिन्ही करंटची बेरीज. तर 0.9 ॲम्पियर करंट प्लस 0.6 ॲम्पियर करंट प्लस 0.36 ॲम्पियर करंट, तर किती होणार आहे पहा? 9 इथे करतो आहे, 9 प्लस 0.6 प्लस 0.36, तर हा 6, हे 15, 6 आणि हा 15 आणि हे 3 18, हा 1.86 ॲम्पियर तुमचा करंट आला इथे. तर टोटल करंट जात आहे या सर्किटमध्ये 1.86 ॲम्पियर.
आता तुम्हाला विचारलं काय इथे टोटल इंटरनल रेजिस्टन्स, तर कसं काढणार इंटरनल रेजिस्टन्स? तर पहिले इक्वेशन बनवावं लागेल. इक्वेशन कसं बनेल? तेच मगाशी जसं आपण सांगत होतो तसंच अशाच प्रकारचं एक इक्वेशन बनेल. आता हा जो आहे 3 रेजिस्टन्स हे एक या तिघां रेजिस्टन्स मिळून तुम्हाला एकच रेजिस्टन्स काढावं लागेल. म्हणजे पहिले तुम्हाला या 4, 6, 10ला सॉल्व करावं लागेल. 4, 6, 10ला सॉल्व करावं लागेल. यांच्यावरून काढावं लागेल RT. तर RT काढायचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? लसावी भागेला प्रत्येक संख्येच्या भागाकाराची बेरीज. तर करा मग 4, 6, 10ला सॉल्व करा. तर RT लसावी भागेला प्रत्येक संख्येच्या भागाकाराची बेरीज, त्याचा लसावी होणार 60 आणि 15 चूक 60, 6 10 60 आणि 10 सक 60. 6 10 पाहिजे, तर इथं 10 पाहिजे. हां, तर काय होणार इथं 60 वरतं होणार, हा 25 आणि हे 31. तर 60 भागेला 31 हा झाला आपला टोटल रेजिस्टन्स इथे. तर आता पुढे 60 भागेला मी डायरेक्टली कॅल्क्युलेटरमध्ये करतो आहे. 60 भागेला 31, 60 भागेला 31ची व्हॅल्यू येणार 1.93. ठीक आहे, तर 1.935 ही झाली याची व्हॅल्यू. आता पुढे आता इक्वेशन बनवा. कसं इक्वेशन बनेल आता पहा, इथे ई आहे ना EMF. तर EMF आपल्याला काय काढायचं आहे? इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे. ओके, तर इंटरनल रेजिस्टन्स जर काढायचा असेल तर इथे एक इंटरनल ड्रॉप पण होणार व्होल्टेजचा. पहा, हे प्रॉब्लेम जर तुम्हाला सपोज बाय चान्स नाही कळलं तर मी जेव्हा थेरीचं लेक्चर एक्सप्लेन करेल किंवा जेव्हा मी बॅटरी एक्सप्लेन करेल तेव्हा परत एक्सप्लेन करायलाच नीटमध्ये, ठीक आहे, शांततेत. तसं तर मी आता भरपूर साऱ्या डिटेल्समध्ये तसं एक्सप्लेन करत आहे, समजायला तर पाहिजे. E इज इक्वल टू IR बरोबर, सॉरी, E इज इक्वल टू E मायनस होणार IR. हा मायनस का बरं येणार? पहा, जसं काही जे काही बॅटरीचं व्होल्टेज राहणार त्यातलं बॅटरीमध्ये ड्रॉप होणारं व्होल्टेज मायनस होणार, राहिलेलं व्होल्टेज लोडला मिळणार, बरोबर. तर मग आता बॅटरीचं व्होल्टेज किती दिलं आहे आपल्याला? पहा बरं, बॅटरीचं व्होल्टेज दिलं आपल्याला 4.53. ओके, करंट पण लक्षात ठेवा 1.86 आहे. आणि हे पाय इथे जे व्होल्टेज आहे ना लोडला ते मिळत आहे 3.6. तर सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवा, सोबतच व्हॅल्यू पुट करणार आपण एकाच वेळेस आणि ॲन्सर काढणार 4.53. ठीक आहे, तर इथे येणार 4.53. करंट आहे 1.86 गुणेला रेजिस्टन्स आणि इथं आहे 3.6. तर काय होणार आहे बा मग आता? हा 4.53 मधून हा 3.6 मायनस होणार, हा इकडे आला तर आणि हे तिकडे जाणार, तर हा होणार 1.86 इंटू 8. तर याचं कॅल्क्युलेशन्स करू आपण. 4.53 मधून मायनस करू, 4.53 मधून 3.6 मायनस केला तर तो आला आपल्याकडे 0.93. ठीक आहे, आणि या 0.93ला आपण 0.86नं डिवाईड करू तर आपल्याला मिळणार इंटरनल रेजिस्टन्स. तर 0.86नं जर आपण याला डिवाईड केलं तर तो आला ॲन्सर. इथे आपला R जो आला आहे तो आहे 0.5 ओहम. तर हा मिळाला आपल्याला इथं इंटरनल रेजिस्टन्स. तर हे इक्वेशन समजला का तुम्हाला कसं आलं? तर वरचं हे वालं हे DC जनरेटरच्या वेळेस पण मी एक्सप्लेन करेल आणि बॅटरीच्या वेळेस पण एक्सप्लेन करेल. तसं टोटल व्होल्टेज जे काही आहे बॅटरीचं त्यातून आपण मायनस केलं बॅटरीमध्ये होणारा ड्रॉप, राहिलेलं व्होल्टेज तुम्हाला लोडला मिळालं. तर इथे ॲन्सर येणार मग D 0.5 ओहम. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आता इथे पहा 46 नंबरचा. A आणि E टर्मिनलमधील एकूण विरोध काढा. A आणि E म्हणजे या दोन टर्मिनलमध्ये विरोध काढायचा आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, बॅटरी असली का नसली का तर डायरेक्टली या प्रॉब्लेमला असं सॉल्व करावं लागेल तुम्हाला अपोजिट. तर काय दिसते तुम्हाला कुठे कोण सिरीजमध्ये कोण पॅरलल दिसते? तर मी काय म्हटलं तुम्हाला, पहा या पुऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ओळखणं खूप डिफिकल्ट जाते की कोण सिरीजमध्ये आहे कोण पॅरलल आहे. तर डायरेक्टली जे सोपं आहे ते सॉल्व करा. पहिले 5 ओहम आणि हा 9 ओहम हे दोन सिरीजमध्ये दिसते आहे मला. तर यांची होणार सम, तर ती होणार 10, सॉरी किती 14. तर तो जो 14 आहे तो इथे येणार याच दोन वायरवर, जो इथं आहे ऑलरेडी लावले होते तिथे. तर हा आला 14. आता पहा 14 आणि हा 14 जो आहे हा पॅरलल दिसतो आहे ना एकाच पॉईंटवर. तर यांचा टोटल रेजिस्टन्स येणार 7 ओहम. आणि तो 7 ओहम कुठं कनेक्ट होणार? आता मी आता हे परत काढतो आहे, याला हे सगळं ड्रॉप करतो आहे आणि तो 7 ओहम जो आहे तो इथेच लागणार असा. हे कटले आहेत ना डिक्शनरीतून आपल्या 7 ओहम. आता पहा हा 11 ओहम आणि हा 7 ओहम हे असे येणार सिरीजमध्ये. तर 11 आणि 7 होणार 18.
तर 18 ओहम कुठं येणार तो भाऊ? इथंच येणार 18 ओहम. ठीक आहे, कारण की हे जी ब्रँच आहे ही वाली, हे पहा ही इथं खाली या ठिकाणी वर या ठिकाणी जोडली आहे ना, तर तो टोटल रेजिस्टन्स जो आहे 18 तो इथेच येणार. पहा जसं तुम्ही आता इथे 18 आलं, परत तुम्हाला हा 18 आणि हा 18 9 होणार पॅरललमध्ये. डोकं लावायची गरज नाही आहे, पुढे पुढे सॉल्व करत जा, तुम्हाला रस्ता मिळतोच. पहा आता हा 13 आणि हा 7, तर 13 आणि 7 होणार 22. बरोबर, हे दोघं सिरीजमध्ये येणार. आणि मग हा 22 आणि हा 22 येणार पॅरललमध्ये. तर पॅरललमध्ये जर असतील तर दोघांचा अर्धा होणार, तर 46 म्हणजे 22च्या अर्ध 11, तर 46चा आन्सर होणार सी. प्रत्येकी 1 ओहम आंतरिक विरोध इंटरनल रेजिस्टन्स असलेल्या 4 सेल समांतरमध्ये जोडले आहेत, तर बॅटरीचा एकूण विरोध किती? असंच एक प्रॉब्लेम घेतलं होतं मी तुम्हाला थेरी लेक्चरमध्ये, की याचा जर सर्व रेजिस्टन्स जर सारखे असेल तर त्यासाठी R अपॉन नंबर ऑफ R हा फॉर्म्युला होता. बरोबर, तर R किती आहे आपल्याकडे? R एकाची व्हॅल्यू किती आहे? 4, आणि अशी किती सेल आहेत? 4. तर ते होणार मग किती? 1/4 म्हणजे होते 0.25. तर 0.25 म्हणजे ऑप्शन बी बरोबर आहे. नेक्स्ट आहे, आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये ॲमीटरमधून किती करंट प्रवाहित होत असेल? बॅटरीचा आंतरिक विरोध 0 आहे. बरं, बॅटरीचा आंतरिक विरोध 0 आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. बॅटरीचं व्होल्टेज किती आहे? 10. तर हे 10 व्होल्ट डायरेक्टली इथं पॅरललमध्ये याला 10 मिळणार. तर 10 भागेला जर आपण 5 केलं तर ॲन्सर किती येणार? 2. तर हे जे ॲमीटर आहे, या ॲमीटरमधून किती ॲम्पियर करंट जाणार आपला? 2 ॲम्पियर. सिम्पल प्रॉब्लेम आहे 48 नंबरचं. 48चा आन्सर होणार डी. ओके, याच्यानंतरचे जे क्वेश्चन्स आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. थँक्यू.